स्वागतम स्वागतम स्वागतम. राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनात आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. अवघ्या 2 मिनिटात आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होते. परिसंवादाला आपण सुरुवात करणार आहोत. कार्यक्रमाचे वक्ते प्रदीप कोकरे, भूषण कोलते, अमृत देशमुख. सर्वांनी आसनस्थ व्हावी नम्र विनंती. त्याचप्रमाणे आजच्या या परिसंवादाचे विशेष अतिथी सन्माननीय श्री किरण येले व संवादक गीतेश शिंदे. तरुण पिढीच्या सर्व वक्त्यांचे आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम तदपि तव गुणानाम ईश पारम नयती. अर्थातच पर्वताचा कागद केला, समुद्राची शाई केली आणि प्रत्यक्ष सरस्वती माता जरी गुणगान वर्णन करायला बसली तरीही जिचे वर्णन पूर्ण होऊ शकत नाही अशी आपली माय मराठी भाषा. रसाळ मधाळ अशी आपली माय मराठी, हिचं तेज सर्वदूर पसरत चाललेलं आहे. आणि ह्याच माय मराठीचं अमृतातेही पैजा जिंकणारी अशी आपली माय मराठी भाषा टिकण्यासाठी हिची उज्ज्वल सन्माननीय खासदार राजन विचारे साहेब आलेले आहेत. यांचे जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. ठाणे लोकसभेचे खासदार सन्माननीय श्री राजन विचारे साहेब. आपली माय मराठी भाषा पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी अशी कुठेतरी दुर्दशा आपल्याला बघायला मिळते. म्हणूनच या मराठी भाषेची उज्ज्वल परंपरा टिकून राहावी, तिचं जाज्वल्य यश टिकून राहावं याकरिताच आपण राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनातून परिसंवादाच्या रूपाने आज आपल्या सर्वांच्या समोर आलेले आहोत. आम्ही साहित्य पालखीचे होई हा विषय घेऊन सर्वप्रथम मी राजन विचारे साहेबांनी करावे ही नम्र विनंती. आजच्या कार्यक्रमाचे वक्ते श्री प्रदीप कोकरे सर यांचे स्वागत देखील विचारे साहेबांनी करावे ही विनंती. कार्यक्रमाचे वक्ते श्री भूषण कोलते यांचे स्वागत विचारे साहेब करते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे वक्ते श्री अमृत देशमुख सर यांचे स्वागत देखील विचारे साहेबांनी करावे. परिसंवादाचे संवादक श्री गीतेश शिंदे यांचे देखील स्वागत राजन विचारे सर करते. या परिसंवादाचे समन्वयक रजनी जोशी मयूर टावरे रजनी जोशी यांचे स्वागत देखील विचारे साहेब करते. मयूर टावरे समन्वयक. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करणाऱ्या माधुरी बागरे यांचं स्वागत सुद्धा राजन विचारे सरांना
विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. आजच्या कार्यक्रमास उपस्थित असलेले ठाणे लोकसभेचे खासदार सन्माननीय श्री राजन विचारे साहेब यांना मी नम्र विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन कर 2 शब्द बोलावेत. दुसऱ्या राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाच्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत आहे. आज कोकण मराठी साहित्य परिषद आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून 2 दिवस राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन आज सुरू आहे. या राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाची सुरुवात आज सकाळच्या सत्रामध्ये दिंडींनी सुरुवात झाली. ठाणे शहर एक सांस्कृतिक शहर आहे आणि या सांस्कृतिक शहराची परंपरा जपण्याचं काम विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठाणे नगरीमध्ये होत असतं. आणि आज खऱ्या अर्थाने हे दुसरं साहित्य संमेलन या ठाणे नगरीमध्ये होत आहे. मी आज या ठिकाणी संमेलनाचे सर्व मान्यवर आमचे आदरणीय प्रदीप ढवळ साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आज खऱ्या अर्थाने कोकण साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष यांनी एक चांगलं काम केलेलं आहे. त्यांनी हे संमेलन सर्व नव्या पिढीला एकत्र आणून त्यांना विचारांचं आदान प्रदान करून त्यांना एक चांगला व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी खास करून आदरणीय या संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय प्रदीप ढवळ साहेब यांना धन्यवाद देतो. आज पहिल्या सत्रामध्ये माननीय लेखक प्रणव सुखदेव आणि त्यांच्याबरोबर आपल्या समोर बसलेल्या युवक आणि युवती यांच्याशी सुसंवाद करून या ठिकाणी चांगल्या प्रकारची चर्चा या ठिकाणी घडून आणली. दुसरं साहित्य संमेलन आज ठाण्यामध्ये होत आहे. पहिलं साहित्य संमेलन अंबरनाथमध्ये मोठ्या दिमाखामध्ये त्यावेळेला केलं होतं. 2 वर्षाच्या या करोनाच्या मुळेच हे साहित्य संमेलन आपल्याला करता आलं नाही आणि ते साहित्य संमेलन आज ठाण्यामध्ये होत आहे. मी खास करून परत प्रदीप ढवळ सर आणि त्यांच्या सर्व टीमला धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. आज मान्यवर इथे बसलेले मी आपला जास्त वेळ न घेता त्यांचे विचार ऐकण्यासाठी आज या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो. परत एकदा सर्व या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाला आलेल्या सर्व युवक आणि युवतींचा मी या ठाणे शहरामध्ये स्वागत करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. खूप खूप मनपूर्वक धन्यवाद सर. आपले आशीर्वाद असेच आमच्यावर असू देत. तर आजच्या परिसंवादाला आपण सुरुवात करत आहोत. आम्ही साहित्य पालखीचे बोल हा या परिसंवादाचा विषय आहे आणि या परिसंवादाचे संवादक आहेत आजचे धडाडीचे युवा कवी गीतेश गजानन शिंदे यांना आपण सध्या सृजन संवाद या प्रकाशनातून सर्वजण ओळखत आहोत. यांचा परिचय हे कवी, अनुवादक व संपादक आहेत.
निमित्त मात्र हा यांचा काव्यसंग्रह प्रकाशित असून या निमित्त मात्र या काव्यसंग्रहाच्या 4 आवृत्त्या निघालेल्या आहेत व त्याला आजपर्यंत राज्यस्तरीय 9 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. तसेच साहित्य अकादमीची प्रवासी शिष्यवृत्ती देखील गीतेश सर यांना प्राप्त झालेली आहे. नानाविध प्रकारच्या नामांकित दिवाळी अंक, मासिक, वृत्तपत्रांमधून गीतेश सरांच्या कविता प्रकाशित होत असतात. अनन्य या प्रतिष्ठित अंकामध्ये सरांनी 10 मराठी कवितांचा अनुवाद प्रकाशित झालेला आहे. त्याचप्रमाणे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 2 वेळा गीतेश सरांची निमंत्रित कवी म्हणून निवड झालेली आहे. तर सृजन संवाद या प्रकाशन संस्थेचे प्रमुख, कवी, अनुवादक व संपादक, आजचे सुसंवादक गीतेश शिंदे यांचं आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. आणि मी अधिक वेळ न घेता पुढील सूत्रे गीतेश सरांकडे देते. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो. आम्ही साहित्य पालखीचे भोई हा विषय जेव्हा ठरला आणि पालखीचे भोई हे 2 शब्द त्यामध्ये जेव्हा वाचले तेव्हा बालभारतीतल्या 9वीतल्या पुस्तकातली शंकर वैद्य सरांची कविता आठवली. पालखीचे भोई. ते म्हणतात, पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई, पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई, पालखीत कोण आम्हा पुसायचे नाही. पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई, पालखीत कोण आम्हा पुसायचे नाही. घराण्याची रीत जुनी पिढी जात धंदा, घराण्याची रीत जुनी पिढी जात धंदा, पोटाबरोबर जगी जन्मा आला खांदा. खांद्याकडे बघूनच सोयरीक होई, पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई. आणि त्यातलं एक महत्वाचं कडवं मला इथे सांगावंसं वाटतं. वाहणारा आला तेव्हा बसणारा आला, वाहणारा आला तेव्हा बसणारा आला, मागणारा आला तेव्हा देणाराही आला. देणाऱ्याचं ओझं काय न्यायच नाही, पालखीचं भोई आम्ही पालखीचे भोई. तर मला इथे म्हणावंसं वाटतं शंकर वैद्यांच्या कवितेत थोडासा बदल करून की वाचणारा आला म्हणून आमच्यासारखे साहित्य पालखीचे भोई आलेले आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेची जी मुहूर्त मेढ आहे ती आदरणीय पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी 90च्या दशकामध्ये रुजवलेली आहे. आणि कोकणातल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्व साहित्यिकांना, नवलेखकांना एकत्रित करून त्यांना एक व्यासपीठ देण्याचं काम मधुबाईंनी आज तागायत केलेलं आहे. गेल्या 15 दिवसापूर्वीच कोकण मराठी साहित्य परिषदेचा वर्धापन दिन सुद्धा आपण साजरा केलेला आहे. आणि या सर्वांमध्ये मधुबाईंच्या सोबत काम करणारी जी मंडळी होती, जी पहिल्या फळीचे जे कार्यकर्ते होते किंवा जे लेखक होते ते पालखीचे भोई होते. मधली जी पिढी आहे म्हणजे आता त्यांची वय 60 ओलांडलेली आहेत आणि तो वारसा आता पुढे चालवायचा आहे आम्हाला, म्हणून आम्ही हे सगळे पालखीचे भोई जमलेलो आहोत असं मला वाटतं. आणि हे पालखीचे भोई कोण आहेत, आम्ही साहित्याचे पालखीचे भोई कोण आहेत, त्यांची ओळख, त्यांचं स्वागत तर झालेलं आहे, त्यांची नावं तुमच्या कानावरती पडलेली आहेत, पत्रिकांमध्ये तुम्ही त्यांची नावं वाचलेली आहेत. पण ते पालखीचे भोई आहेत कोण, त्यांची आपण एक अनौपचारिक ओळख करून घेऊया आणि आपण पुन्हा एकदा आपल्या मुक्त संवादाकडे वळणार आहोत. आपण सुरुवात करणार आहोत. त्यातलं पहिलं नाव आहे म्हणजे ही जी सगळी पिढी आहे ती सगळी केस न पिकलेली पिढी आहे. हे फार महत्वाचं आहे. कारण बऱ्याचदा असं होतं कुठल्याही साहित्यिक गप्पांच्या कार्यक्रमांना सगळे केस पिकलेलेच लोक असतात आणि त्यामुळे युवा वर्ग दूर जातोय की काय अशी ही तक्रार होते. पण इथे मात्र उलट चित्र आहे. त्यातलं एक महत्वाचं नाव म्हणजे प्रदीप कोकरे. प्रदीप कोकरे तिथे बसलेले आहेत. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात त्यांनी MA केलेलं आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाची वृत्तपत्र पदविका त्यांनी प्राप्त केलेली आहे आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी जी आवश्यक परीक्षा लागते म्हणजे सेट परीक्षा त्याने मराठीमध्ये आत्ताच उत्तीर्ण केली आहे. असा प्रदीप कोकरे इथे उपस्थित आहे. टाळ्यांच्या गजरात आपण त्याचं स्वागत करूया. एक महत्वाची ओळख म्हणजे की
एम ए मराठी करत असतानाच लोकवाङ्मय गृहाची जी महत्वाची परंपरा आहे त्या परंपरेचा पुढचा भोई म्हणजे प्रदीप कोळकरे. आणि आता तो सहसंपादक म्हणून गेली 2.5 वर्ष तिथे कार्यरत आहे आणि अनेक चांगले लेखक टिपण्याचं काम तो इथे करत आहे. सतीश काळसेकरांच्या विशेष अंकाचं संपादन अतिथी संपादक प्रदीप होता. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांची शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशिप त्याच्या खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीसाठी आता नुकतीच जाहीर झालेली आहे. लवकरच वाचकांसाठी ती कादंबरी येणार आहे. असा प्रदीप कोकरे, जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्याचं स्वागत करूया. मित्रांनो, वाचक आणि लेखक याच्यामधला महत्वाचा दुवा असतो म्हणजे विक्रेता. पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं जो काम करतो तो आमचा मित्र भूषण कोलते. म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये पपायरस म्हणजे साहित्य वाचकांसाठी हक्काची जागा आणि लेखकांचीही हक्काची जागा असं समीकरण ज्याने घडवलं तो आमचा भूषण कोलते इथे बसलेला आहे. खर तर त्याचं शिक्षण जे आहे ते BSc कम्प्युटर मध्ये झालेलं आहे आणि फिल्म क्युरेटर आणि फिल्म रिसर्चर म्हणून गेली 6 वर्ष तो विविध व्यासपीठांवरती वावरतो आहे. गेली 3 वर्ष पपायरस बुक स्टोअर हे कल्याणमधलं हक्काचं व्यासपीठ त्यांनी वाचक आणि लेखकांसाठी सुरू केलेला आहे. पपायरस प्रकाशनाचा संपादक म्हणून सुद्धा तो कार्यरत आहे आणि आतापर्यंत 4 पुस्तकं त्याची पपायरस तर्फे प्रकाशित झालेली आहेत. त्यामुळे विक्रेता आणि संपादक आणि प्रकाशक या तिहेरी भूमिकेमध्ये भूषण कोलते आहे. त्याचंही आपण स्वागत करूया टाळ्यांच्या गजरामध्ये. मित्रांनो, हे जे साहित्य पालखीचे भोई आलेले आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे आहेत. गेल्या 2 वर्षात आपण घरी बसलो होतो, टाळेबंद होतो आणि अशा वेळेला करायचं काय? वाचायला तर पाहिजे पण पुस्तकं तर नाही उपलब्ध. अशा वेळेला एक तरुण मित्र आपल्यासाठी धावून आला आणि तो होता बुकलेट गाय अमृत देशमुख. म्हणजे सामान्य जो माणूस आहे तो किती शब्द एका मिनिटात वाचू शकतो? तुम्ही किती शब्द वाचता एका मिनिटामध्ये कुठल्याही पुस्तकाची? जर ते अभ्यासाचं पुस्तक असेल ना तर ते शेवटच्या क्षणाला वाचलं जातं, हे मला माहिती आहे कारण ही सगळी तरुण पिढी इथे आहे. पण साधारणतः एक व्यक्ती, सामान्य माणूस 150 शब्द प्रति मिनिट वाचू शकतो. पण आपली जी वाचनाची भूक आहे त्याला वाढवत अमृत देशमुख हे साधारणतः 1200 शब्द एका मिनिटात वाचतात. आणि आतापर्यंत म्हणजे माझ्याकडे तो बायोडेटा गेल्या आठवड्यात आला, त्याचा परिचय आला, तोपर्यंत त्याची 1630 पुस्तकं वाचून झाली होती. म्हणजे गेल्या आठवड्यात अजून त्यांनी 10 पुस्तकं संपवलेली आहेत. बरं, ही पुस्तकं वाचून तो करतो काय? ती पुस्तकं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो बुकलेट या त्याच्या ऍप तर्फे. टेडचा सलग 3 वर्ष तो स्पीकर म्हणून त्याची निवड झाली होती. असं मानाचं पद त्याने भूषवलेलं आहे आणि 30 लाख नव्या वाचकांना त्याच्या ऍप वरती त्याने जोडून घेतलेला आहे. असा अमृत देशमुख आपल्या बरोबर आहे. त्याचं द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह रीडर्स हे पुस्तकही सध्या गाजत आहे. जरूर ते मिळवून वाचा असं अमृत देशमुख आपल्यामध्ये आहे. ही एक पिढी आपल्यासोबत आहे आणि माझा थोडा मागच्या पिढीतला म्हणजे मी त्याला दादा म्हणू शकतो हक्काने, कधीही त्याला फोन करू शकतो आणि त्याची कविता म्हणा किंवा त्याची कथा म्हणा मागू शकतो दिवाळी अंकासाठी किंवा कुठल्याही मासिकासाठी. असे आजचे आघाडीचे आणि सर्वांना परिचयाचे कवी आणि लेखक किरण इले सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. चौथ्यांच्या कविता हा त्यांचा पहिला कविता संग्रह, त्यानंतर ग्रंथाली प्रकाशनातर्फे बाईच्या कविता. म्हणजे बाईच्या मनात काय असतं हे देवालाही समजत नाही, पण आमचा किरण दादा मोठ्या खुबीने ते तुमच्या समोर पेश करतो, ते उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करतो. ज्याच्या 4 आवृत्त्या आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या आहेत. तिसरा डोळा, मोराची बायको हे बहुचर्चित कथासंग्रह सुद्धा आपल्याला माहिती आहे, तुम्ही सुद्धा ते वाचलेले असतील. प्लॅटफॉर्म नंबर 9 हे नाटक आहे. त्यानंतर फक्त सर्जनशील साहित्याबरोबरच
महत्वाच्या मालिकांचं लेखन सुद्धा किरण दादा यांनी केलेलं आहे. झी वाहिनीवरती शुभम करोती असू दे किंवा स्टार प्रवाहावर लक्ष या सिरियलसाठी त्याने पटकथा लेखन वगैरे केलेलं आहे. आणि एक महत्वाचं नाव सावित्री ज्योती. कालच आपण ज्योतिबांचा त्यांना अभिवादन केलेलं आहे. अशी महत्वाची सोनी मराठीवरची मालिका त्याचंही लेखन त्यांनी केलेलं आहे. असे सगळे मान्यवर वक्ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आम्ही साहित्य पालखीचे भोई म्हणजे नेमकं काय, मी थोडक्यात या तरुण पिढीचा एक तुम्हाला सांगायला हरकत नाही की एक रिप्रेझेंटेटिव्ह आहे. आणि आदरणीय खासदार राजन विचारे सर सुद्धा आपल्यासोबत आहेत. सर्वांचं आपण स्वागत करूया. मी अमृत पासूनच सुरुवात करतो की अमृत देशमुख एवढा वाचतो, नेमकं काय वाचतो. आणि मी तर त्याची एक थोडक्यात ओळख करून दिली, पण त्याने स्वतःविषयी सांगायचं आहे. आणि हा सगळ्यांनाच प्रश्न असणार आहे. इथे बसलेले सगळेजण म्हणजे आमचे जे तरुण पिढीचे प्रतिनिधी आहेत त्यांना हा प्रश्न असणार आहे की त्यांनी स्वतःविषयी सांगायचं आहे. आणि आणखीन एक महत्वाचं की साधारणतः या क्षेत्रात तुम्ही कसे आलात, तुमचं प्रेरणास्थान काय होतं, म्हणजे तो ट्रिगर पॉइंट काय होता की जेणेकरून तुम्हाला या हटके क्षेत्रामध्ये यावंसं वाटलं. हा प्रश्न सर्वांसाठी असणार आहे. आपण सुरुवात मात्र अमृत पासून करणार आहोत. अमृत देशमुख. साधारण 5 वर्षापूर्वी सीए म्हणून मी चार्टर्ड अकाउंटंट आहे. आता मी आउटडेटेड चार्टर्ड अकाउंटंट आहे. तर स्टॉक मार्केटमध्ये नोकरी धरली, पैसे कमवायला लागलो. भरपूर लाविश लाईफ होती. छोटी गाडी, मोठी गाडी, मग ड्रायव्हर आला. माथेरान, महाबळेश्वर एकदम चीप डेस्टिनेशन वाटू लागले. मॉरिशियस, ऑस्ट्रेलिया जायला लागलो. पण मनात कुठे समाधान नव्हतं. मी स्टॉक मार्केटमध्ये फंड मॅनेजर होतो. चांगला पगार होता, 2.5 लाख रुपये महिना पगार होता. पण माझं काम होतं हे मोठमोठे लोक जे असतात श्रीमंत लोकांना सांगायचं कुठला स्टॉक घ्यायचा, कुठला नाही घ्यायचा. ते सीएनबीसीवर येतात ना बोलायला. तर ज्या कुठला एखादा स्टॉक सांगितला घ्या आणि तो 1% खाली पडला की केवळ मला हे शब्द ऐकायला मिळायचे फोनवर, तेरी माँ की डॅश डॅश डॅश, तेरी बहन की डॅश डॅश डॅश. दुर्दैवानं शिवाय श्रीलिंगी का असतात मला माहित नाही. मला वाटलं की हे 2.5 लाख रुपये महिने फक्त शिव्या ऐकण्यासाठीच मला मिळतात. मी नोकरी सोडली, सेव्हिंग्स चांगले झालेले. मग ठीक आहे, ती स्टार्टअप सुरू करूया. स्टार्टअपचा खूप क्रेज होतं. पहिला स्टार्टअप काय चालला नाही. दुसरा ट्राय केला, तोही डब्यात गेला. तिसरा ट्राय केला आणि गेस व्हॉट हॅपन्ड दिस टाइम, तो पण नाही चालला. So 3 failed startups on my LinkedIn profile, and because of that 1 failed relationship on my Facebook profile, ती सोडून गेली. आणि असा देवदासारखा बसलो. डिप्रेशन मध्ये गेलो, खूप क्रॉनिक डिप्रेशन. नाही हसू नका, पुढे ऐका काय झालं. एक दिवस असा आला, आय डिसाइडेड की उद्याचा सूर्योदय नाही बघायचा. आय डिसाइड टू एंड माय लाईफ. मी घरी एकटा बसलेलो सोफावरती आणि उठलो, 3 पावलं चाललो. 1, 2, 3 ते काही जे काही लागतं स्वतःला मारण्यासाठी. रोज रोज तर आपण मरत नाही, त्यामुळे मला माहिती नव्हतं काय. आणि लाईट गेली घरात, अंधार झाला. मी परत 3 पावलं मागे आलो, सोफ्यावर बसलो आणि तेव्हा मला माझ्या मोठ्या भावाचे शब्द आठवले. तो लहानपणी नेहमी म्हणायचा, अमृत, व्हेनेव्हर यू आर स्टक अप विथ द क्वेश्चन व्हॉट नेक्स्ट, रीड रॅन्डम. सर्रास काही पण वाच, जास्त जास्त शहाणपणा करू नको, जे बाजूला मिळेल ते वाच. तर मी एक पुस्तक बसलेलं म्हणजे शेवटचं आयुष्यातलं शेवटचं पुस्तक वाचूया, आता काय मरायचंच आहे. आणि मोबाईलचा फ्लॅश लाईट ऑन केला आणि वाचायला लागलो. तर बलराम आणि कृष्ण जंगलातून जात होते. तर कृष्ण बोलतो की आपण दोघंही झोपायला नको जायला, कारण आता अंधार झालाय, पण रिस्की आहे, जंगल आहे. तर आधी मी झोपतो, तू लक्ष ठेव, मग तू थकलास की मला सांग. तर बलराम बोलतो ठीक आहे. बलराम कृष्णाचा मोठा भाऊ. बलराम झोपतो, कृष्ण झोपतो आणि बलराम चालतोय असा. एक राक्षस येतो आणि असा किंचाळतो. बलराम घाबरतो आणि राक्षस मोठा होतो आणि बलराम छोटा होतो. असं परत 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 होतं आणि बलराम एवढा घाबरतो आणि तो किंचाळतो, कृष्णा. किंचाळून कोसळून चक्करून खाली पडतो. कृष्णाला चुकून वाटतं की त्यांनी हाक मारली माझ्या भावाने, आता माझी पाळी आहे आणि तो आराम करतोय. त्यावेळेला कृष्णा चालतो आणि परत तो राक्षस किंचाळतो. पण ह्या वेळेला कृष्ण बोलतो, काय पाहिजे तुला, काय टाइमपास चाललाय, न घाबरता.
आणि ह्या वेळेला तो राक्षस छोटा होतो आणि कृष्ण मोठा होतो. परत परत असं होतो, कृष्ण मोठा मोठा होत जातो, तो राक्षस एका बटनाच्या साईजचा होतो. तसं मजेत तो कृष्ण उचलतो, त्याला धोत्र्याला गाठ बांधतो आणि झोपतो. दुसऱ्या दिवशी दोघं भावंड परत चालायला लागतात आणि बलराम बोलतो, तुला माहितीये काल काय झालं, एक राक्षस आलेला आवाढव्य, त्याने मला ऑलमोस्ट मारून टाकलेलं वगैरे वगैरे. कृष्ण बोलतो, एक मिनिट तू ह्याच्याबद्दल बोलतोस का? बलराम बोलतो, हो, पण हा एवढा छोटा कसा, काल तो एवढा मोठा होतो. आणि द एपिक मेसेज, मला माहिती गोष्ट, वेदव्यासाला हे म्हणायचं होतं की फेस व्हॉट यू मस्ट फेस. तुम्हाला जे सामोरं जाते सामोरं जा. तो राक्षस फक्त एक रिप्रेझेंटेशन होतं आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स, चॅलेंजेस, एक मेटाफर होता. तर तुम्ही ते फेस नाही केलं तर तो प्रॉब्लेम तुमच्यापेक्षा मोठा होईल अँड दॅट प्रॉब्लेम विल गेन कंट्रोल ओव्हर यू. बट इफ यू फेस व्हॉट यू मस्ट फेस, यू बिकम बिगर दॅन द प्रॉब्लेम अँड यू गेन कंट्रोल ओव्हर इट. आणि तो जो वाईट विचार होता स्वतःला मारण्याचा, तो पुन्हा कधीच आला नाही. सो थँक्स टू अ बुक, एका पुस्तकाने माझा जीव वाचवला. अँड ऑल्सो थँक्स टू महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्ड, की त्या दिवशी जर लाईट गेले नसते तर आज कदाचित ही सीट रिकामी असती. आणि मला कुठेतरी कळून चुकलं की पुस्तकांमध्ये काहीतरी ताकद आहे. डिप्रेशन मध्ये होतो. लकीली दुसऱ्या दिवशी माझ्या एका मित्राचा फोन आला. कदाचित त्याला माझ्यावर दया आली असेल की हा देवदासा सारखा बसलाय, कुठे सणासुदीमध्ये भाग घेत नाहीये, घरात कोंडून बसतोय. कारण खिशातले पैसे संपलेले, 70% माझे सेव्हिंग संपलेले 3 स्टार्टअप्समुळे, ती पण सोडून गेलेली. तो म्हणाला की एक पिक्चर आलाय बाहुबली, चल बघायला जाऊया. म्हटलं वेट लागलाय का इथे? इथे आयुष्याची लागली आहे, मी ते देवदासासारखं बसलो आणि तुला पिक्चरची पडली आहे. तर तो बोलला, अरे डोंट वरी, आय बाय द तिकीट्स फॉर यू, मी तिकीट घेतो तुझ्यासाठी. मी बोललो ठीक आहे, मी येतो. वन्स अ सीए ऑलवेज अ सीए. तर आम्ही चित्रपटगृहात 15 मिनिटं आधी पोहोचलो. तर काय करायचं, 15 मिनिटं टाइमपास. आम्हाला शॉपिंगमध्ये काही इंटरेस्ट नव्हता आणि माझ्या डिप्रेशनमुळे जे मॉलमध्ये जे इतर आकर्षणं असतात त्याच्यात ते इंटरेस्ट नव्हता. मुलं हसतायत घरातल्या घरात. तर मी एक पुस्तक वाचत होतो त्या आठवड्यात, 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल बाय स्टीफन कॉवे. खूप गाजलेलं पुस्तक आहे सेल्फ हेल्पमध्ये. तर टाक 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 ते 7 हॅबिट्स काय आहेत, एकदम डोक्यात म्हणजे फ्रेश होते, ते मी सांगितले. त्याला ते एवढं आवडलं. अमृत, तू एवढं छान एक्सप्लेन करतोस, यू आर अ व्हेरी गुड एक्सप्लेनर. आणि असं चेहऱ्यावर एक वेगळा तेज येतो जेव्हा तुला काही शेअर करायचं असतं वाचलेलं. तर तू एक काम कर, मला ना वाचायला वेळ मिळत नाही आणि मला माहिती तू तुझ्या मोठ्या भावामुळे खूप वाचतोस. म्हटलं हे फेकू नको, वाचायला वेळ वगैरे मिळत कसं काय बोलू नकोस. तर खरोखर आपण सगळे बिझी असतो तर फेसबुक फ्लॉप. तर फेसबुक इंस्टाग्राम चालतं म्हणजे आपल्याकडे भरपूर वेळ आहे. तर तो हसला आणि बोलला की हो बरोबर आहे, मी कारण देतोय, पण एक काम कर ना, तू आता जसं सांगितलंच ना, एक 15 मिनिटात टाक 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 ते 7 हॅबिट्स. मला असं वाटलं की मी त्या लेखकाला भेटलो. पुस्तक हातात न घेता मला कळलं की त्याला एक्झॅक्टली काय म्हणायचं. एवढं तू छान एक्सप्लेन केलं, उदाहरणं दिली स्वतःची. तरी तू एक काम कर, तू तुझ्या डायरीत नोट घेत असेल ना कुठलेही पुस्तक वाचल्या, काहीतरी बुलेट पॉइंट्स किंवा समरी, त्याचा फोटो मला व्हॉट्सअपवर पाठवत जा, जेणेकरून तुझ्या वाचनाचा फायदा मला होईल. आणि शेवटचं वाक्य वॉज लिटरली अ न्यू रे ऑफ होप, की चौथा स्टार्टअप ट्राय करूया या वेळेला. आणि एवढा मी रेस्टलेस झालो, तो पिक्चर एन्जॉय करायला लागला, माझं काही लक्ष लागेना. बाहुबली सारखा सिनेमा, मी इंटरव्ह्यू मध्ये निघालो, त्याला खोटं बोललो की मला जायचंय. त्याच्या बाईकची चावी माझ्या खिशात होती, मी त्याची बाईक घेऊन घरी पळालो. घरी पूर्ण रात्रभर चेक केलं इंटरनेटवर की असं कोणी करतंय का, की ही मोठी मोठी पुस्तकं जे आपल्या शालेय अभ्यासक्रमाचा भाग नसतात सिलेबसचा, रिच डॅड पुअर डॅड, मॉम को सोल्ड इज फरारी, चाणक्य नीती, सुधा मूर्ती, आपल्याला माहिती आहे किती महत्वाची पुस्तकं आहेत पण शिकवली जात नाहीत. ह्याचा सारांश कोणी बनवत आहे का? कोणीच नाही करत. निदान पुस्तकं नाही तर सारांश तरी वाचा आणि कुतूहल निर्माण होईल. पण ठीक आहे, आपण इथे ह्याच्यात काहीतरी काम करूया. एका आठवड्याच्या आत मी एक पुस्तक वाचलं, अग्निपंख, अब्दुल कलामांचं, विंग्स ऑफ फायर. आणि त्याचा 20 मिनिटाचा सारांश बनवून 10 मित्रांना व्हॉट्सअपवर पाठवलं. म्हटलं की वाचा, आवडलं तर मला नंबर मित्रांना द्या, मी समरी देईन त्यांना. एका आठवड्याच्या आत मला 1000 लोकांची रिक्वेस्ट आली, मस्त आयडिया आहे समरी वगैरे, आम्हाला आवडेल, आम्हाला पण वाचनाला वेळ मिळत नाही. आणि हा म्हणता एका महिन्यात 50,000 लोक झाली. त्याला मी नाव दिलं मिशन मेक इंडिया रीड, असं की आता भारताला वाचतं करायचं.
आणि मी म्हणत नाही की सारांश समरी इज अ सबस्टिट्यूट फॉर बुक्स, तसं असेल तर लेखकाचा अपमान होईल, पण एक इट्स अ स्टुपिड एक्सक्यूज टू कीप बुक्स अलाइव्ह इन युअर डेली रुटीन. आणि तिथून काय परत मागे वळलं नाही आणि आज 35 लाख लोक माझ्याबरोबर बुकलेट आधारे वाचतायत. म्हणजे अमृत, थोडक्यात सांगायचं झालं तर तुझा प्रवास जो आहे तो अंधारातून प्रकाशाकडे गेलेला आहे. आणि फक्त तूच नाहीस, म्हणजे तू स्वतःलाच तर लिहिलेलंच आहे, पण तू इतरांनाही पुस्तकांच्या दिव्याखाली बसण्याचं जे एक आनंद असतो ते तू मिळवून देतो आहे. मला नागराज मंजुळे यांची एक कविता इथे छोटा तुकडा आठवतो. तो असा आहे, आम्ही दोघे मित्र एकमेकांचे जिवलक, आम्ही दोघे मित्र एकमेकांचे जिवलक, एकच ध्येय एकच स्वप्न घेऊन जगणारे. पुढे त्याने आत्महत्या केली आणि मी कविता लिहिली, मी कविता लिहिली. तामृतच्या बाबतीत असं झालं की त्याने पुस्तक वाचलं आणि फक्त स्वतःपाशी ठेवलेलं नाही, ते इतरांनाही ती कुपी जी आहे ती, त्याचा जो अत्तर आहे किंवा त्याचा जो सुगंध आहे तो इतरांपर्यंत देण्याचं कार्य अमृत करतो आहे. इथे एक महत्वाचं अजून एक नाव आहे, म्हणजे प्रदीप कोकरे. त्याचाही म्हणजे औपचारिक आपण परिचय करून घेतलेला आहे की तो सध्या लोकवाङ्मय गृहामध्ये संपादक म्हणून कार्यरत आहेस. आणि लोकवाङ्मय गृहाचं नियतकालिक ते सुद्धा तो पाहतो आहे. आणि त्या पलीकडे जाऊन म्हणजे एका ठिकाणी तो सहाय्यक संपादक म्हणून आहे आणि दुसरीकडे तो पुस्तकांना, म्हणजे जसं अमृत एक वेगळं काम करतोय तसंच वितरणाचं एक वेगळं काम, त्याची एक यंत्रणा उभारण्याचं काम गेल्या 2-3 वर्षामध्ये टिंब वितरणातर्फे प्रदीपने केलेलं आहे. तर मी प्रदीपला या त्याच्या सगळ्या घडामोडींविषयी, त्याच्या सगळ्या उपक्रमांविषयी तू काय सांगशील? नमस्कार. खरं तर माझ्या बॅकग्राऊंडला अशी कुठली वाचनाची परंपरा नव्हती. मी कोकणातल्या एका गुहागर तालुक्यातल्या एका छोट्याशा गावातून 4थीलाच मुंबईला आलो होतो आणि घरी कुणी शिकलेलं नव्हतं आणि मला शिकावं वाटत होतं म्हणून मी 4थीत गाव सोडलं होतं. आणि मग दादरला एका ब्राह्मण कुटुंबांकडे मी काम करून शिकायचं असं ठरवून त्यांच्याकडे कामाला लागलो आणि त्यांनी मला शिकवायचं, त्याच्या बदल्यात मी त्यांच्याकडे घरी काम करायचं. सो असं माझं शिक्षण सुरू होतं. मी त्यांच्याकडे 6वी-7वी पर्यंत काम केलं. 8वीला मी वरळीला रात्रशाळेत प्रवेश घेतला. तोपर्यंत माझ्या आयुष्यात पुस्तकं आली नव्हती अभ्यासाच्या व्यतिरिक्त. मी 10वी पर्यंत त्या वरळीतल्या रात्रशाळेत शिकलो होतो. 10वीला मी त्या रात्रशाळेतून तिसरं आल्यानंतर मला असं वाटलं की आत्ता आपल्याकडे असं काहीतरी बेस तयार झालाय जेणेकरून आपली पावलं आपण स्वतः उचलू शकतो. आणि मग मी पुढे घरच्यांचा विरोध असून सुद्धा पुढे शिकायचं ठरवलं. घरचे 10वीलाच शाळा सोडून मग कुठली तरी नोकरी पकडायची आणि मग आपलं पोट भरायचं आणि त्याच्यासोबतच घरच्यांचं पोट भरायचं. सो ही मला काही पडत नव्हतं. मला आतला आवाज काहीतरी वेगळा सांगत होता आणि मला शिकायचं आहे आणि ते स्वतःच्या पायावरच शिकायचं आहे एवढं माझ्या मनात पूर्णतः ठाम होतं. मी ग्रॅज्युएशन पर्यंत नाईट कॉलेजला शिकलो. परळला आर्यभट्ट नावाचं आणि त्याच्यावरती टिकेटोपे नावाचं एक रात्र कॉलेज आहे, तिथे मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्याच्यानंतर MA ला गेलो. 12वी पर्यंत तसा माझा कुठल्याही पुस्तकाशी संबंध नव्हता. म्हणजे अभ्यासाच्या व्यतिरिक्त मी पुस्तकं वाचत होतो, कविता वाचत होतो, पण अवांतर वाचन ज्याला म्हणतात ते माझ्या बाबतीत बिलकुल नव्हतं. मी टिकेटोपे रात्र महाविद्यालयामध्ये गेल्यानंतर तिथे मला पहिल्यांदा लायब्ररीशी संबंध आला आणि मग मी वाचायला लागलो. आणि मी जेव्हा BA ला होतो, BA च्या 2ऱ्या वर्षाला, तेव्हा हिंदूला, हिंदू जगण्याची समृद्ध अळगर ही भालचंद्र नेमाडेची जी कादंबरी आहे, त्या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला होता. आणि त्याच्या बातम्या वाचून मला कळलं की कादंबरी नावाचा काहीतरी प्रकार असतो आणि तो आपलीच गोष्ट सांगत असतो, आपल्या समाजाची गोष्ट सांगत असतो, आपल्या भोवतालाची गोष्ट सांगत असतो. आणि मग आपली गोष्ट काय असते नेमकं हे जाणून घेण्यासाठी मी पुस्तकाकडे वळलो होतो. आणि मग अशी पुस्तकं वाचत गेल्यानंतर एक दिवस मी MA ला ऍडमिशन घेतलं. त्याच्या आधी मी पत्रकारितेचा कोर्स केला. पत्रकारितेच्या कोर्सला ऍडमिशन घेतल्यानंतर मला त्याचा एक फायदा झाला की इतर जे काही गेस्ट लेक्चरर आम्हाला यायचे त्यांच्या वाचनातून किंवा त्यांच्या संभाषणातून अनेक पुस्तकं कळायची आणि ती त्यांच्या लेक्चरमध्ये ज्या पुस्तकांची नावं यायची ती मी नोट डाऊन करायचो आणि मग ती लायब्ररीतून मिळवायचो. दादर सार्वजनिक वाचनालयाचा मी त्यावेळेला सभासद झालो आणि मग पुस्तकं माझ्या आयुष्यात सतत येत राहिली.
पैसे खर्च करून पुस्तकं विकत घेणं हे त्या काळी मला परवडत नव्हतं, कारण मी नोकरी करत होतो, घर सांभाळत होतो आणि स्वतःचं शिक्षणही सांभाळत होतो. त्यामुळे पुस्तकं विकत घेणं मला परवडत नव्हतं, म्हणून मी लायब्ररीचा आसरा घेतला आणि मुंबईतली जुनी रद्दीची दुकानं आहेत त्या रद्दीच्या दुकानांना आपलं दोस्त बनवलं आणि तिथून पुस्तकं खरेदी करायला लागलो. आणि एम ए झाल्यानंतर मी लोकवाङ्मयाचा सहाय्यक संपादक म्हणून माझी निवड झाली. मी तिथे 2.5 वर्षापासून काम करत राहिलो. पण त्याच्या आधी प्लाझाच्या गेटवर मी आणि माझा सुधीर शिंदे नावाचा एक मित्र आहे, जो सईद वितरण या नावाने आमच्याही आधी कितीतरी पटीने कितीतरी आधी तो फेसबुक पेजच्या माध्यमातून पुस्तक विक्री करायचा. सो त्यांनी मला सांगितलं, प्लाझाच्या गेटवर असं बोलता बोलता आमच्यात विषय निघाला आणि तो म्हणाला की अरे तू एवढी पुस्तकं वाचतोयस, पुस्तकाबद्दलचं लेखकाबद्दलचं चांगलं भान तुला आहे, तू स्वतः कविता लिहितोस, तर मग तू चांगली पुस्तकं चांगल्या वाचकांपर्यंत पोहोचवत का नाहीस. आणि तिथून मला थोडंसं आतल्यात जाणवलं की आता आपण जी वाचतो पुस्तकं ती चांगल्या वाचकांपर्यंत पोहोचली पाहिजेत. महाराष्ट्रात तळागाळापर्यंत असा एक वाचक वर्ग तयार झालेला आहे जो फेसबुकवर आहे आणि फेसबुकच्या माध्यमातून आपण पुस्तक विक्री करायची हा थॉट माझ्या मनात तेव्हा आला. आणि मग मी 14 फेब्रुवारी 2020 टिंब या नावाने फेसबुक पेज सुरू केलं आणि त्या अंतर्गत पुस्तक विक्री सुरू केली. आज जवळपास टिंबला 5,000च्या वर फॉलोअर्स आहेत. महाराष्ट्रातल्याच नाही तर देशातल्या आणि देशभरात विदेशातल्या अनेक ग्राहक मराठी वाचकांपर्यंत टिंबने पुस्तकं पोहोचवलेली आहेत. सो मला आता मागे वळून असं वाटायला लागलंय की आपण कुठेतरी वाचत होतो म्हणून आपल्याला दुसऱ्यांना कुठली तरी पुस्तकं रेकमेंड करावीशी वाटतात आणि त्या पुस्तकांमधून आपण काहीतरी शिकतो, आपण दुसऱ्याला काहीतरी शिकवायला भाग पाडतो. आणि या सगळ्या प्रवासात फक्त एवढंच वाटतं की आपण जे काही वाचतो ते म्हणजे ती माझी अभिरुची आहे वाचनाची, माझी जी टेस्ट आहे ती मी दुसऱ्यांवर थोपवत नाही. तुमची टेस्ट वेगळी असू शकते, इतर वाचकांचा जॉनर वेगळा असू शकतो, त्यांना त्या प्रकारचं काहीतरी वाचायला आवडत असेल. पण मग मला टिंबचं काम करताना असं एक जाणवलं की वाचणारा वर्ग आहे पण तो विखुरला गेलेला आहे, त्याला अमुक एक प्रकारचं काही वाचायला आवडत नाही. म्हणजे पॉप्युलर फिक्शन घेतलं तर मग तुम्हाला ययाती, मृत्युंजय, योगी अशा कादंबऱ्या पठडीतल्या ज्या आहेत त्याच फक्त वाचक वाचतोय आणि त्या वाचत असताना समकालीन साहित्यावर दुर्लक्ष होतंय असं एक तेव्हा जाणवायला लागलं. आणि हे सगळं जाणवत असतानाच मला आणखी टिंबचं काम करताना जाणवलं की माझ्याकडे ज्या पुस्तकांच्या ऑर्डर्स येत आहेत त्या पॉप्युलर फिक्शन मधल्या नाही आहेत. माझा जो वाचक वर्ग आहे तो पूर्णतः वेगळा आहे. तो वैचारिक वाचतोय, तो संदर्भ साहित्य जे लागतं ते वाचतोय. आणि हा सगळं कोण वाचतोय तर तो 25 ते 35 या वयोगटातला वाचक वाचतोय. त्यामुळे मला असं स्ट्रॉंगली वाटायला लागलं की अलीकडे म्हणजे आपल्याकडे जी बोम उठली ना, तरुण पोरं वाचत नाही, तर मग ह्या सगळ्या टिंबचा जो डेटा मी गोळा केला होता त्या डेटावरून मला असं वाटलं की आपल्याकडे ही सगळी मुलं वाचतायत, फक्त आपल्याकडे वितरणाची गडबड असल्यामुळे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात राज्यात अशा प्रकारची कुठली सोय नसल्यामुळे, ग्रंथालय नसल्यामुळे, अशी वितरणाची एक मजबूत व्यवस्था नसल्यामुळे त्यांच्यापर्यंत पुस्तकं पोहोचत नाहीत. ही गोष्ट त्यामुळे मला कळली आणि मग मी टिंबच्या तर्फे फेसबुक पेजवरून अनेक पुस्तकांच्या जाहिराती करायला लागलो. सुरुवातीला मी एक 30-35 पुस्तकांच्या दर सोमवारी 9 वाजता एक लिस्ट टाकायचो. त्या लिस्टवर सगळेजण कमेंट करायचे, हवी असलेली पुस्तकं कमेंट करायची. आणि अशा 4-5 लिस्ट पडल्यानंतर मला जाणवलं की त्या कमेंट करणारा जो वर्ग आहे तो 25च्या आतला आहे, 25च्या नंतरचा आहे, 35च्या आतला आहे. तर ही सगळी तरुण मंडळी एवढी सगळी पुस्तकं वाचतायत आणि आपल्याकडे अशी एक बोंब उठवली जाते की तरुण पोरं वाचत नाही. तर मग तेव्हा मला एक ठाम विश्वास वाटला की आपण पुस्तकांचं जे काही वितरणाचं काम करतोय आणि सोबत संपादनाचं काम करतोय, म्हणजे आपण वाचतोय आणि दुसऱ्याला वाचायला सांगतोय, रेकमेंड करतोय, ही गोष्ट मला फार महत्वाची वाटली माझ्या बाबतीत सुद्धा. त्यामुळे हा प्रवास अजूनही सुरूच आहे. म्हणजे खरं तर रितेश, मला प्रश्न असा विचारायचा आहे की खूप लोकांना समजून घ्यायचं की यामध्ये तुझे काही ब्रेकअप वगैरे झालेत का? आणि पुस्तक वाचताना सोडून जातात की काय असं समव. पण खूप चांगला संवाद या निमित्ताने होतोय आणि मला तुम्हाला सगळ्यांना या गोष्टीकडे लक्ष वेधून घ्यायचे की तुम्हाला वाटत असेल की हे काय चालू आहे, म्हणजे हे साहित्याचे भोई, पालखीचे भोई वगैरे
माझ्याशी आमच्याशी काय संबंधित आहे, म्हणजे त्याचा आणि तुमचा काय संबंध आहे? दोन गोष्टी मी सांगतो की एकतर हे जे काम करतायत हे तुम्ही शिकता शिकता करू शकता. म्हणजे आपण आता खूप आपले मित्र आणि तुमचे मित्रमैत्रिणी परदेशात जात असतील, तिथे मॅकडोनाल्ड्स आणि वगैरे मध्ये अनेक कामं करता करता शिकता शिकता ती कामं करत असतात. तर हे इतकं सोपं आहे की हे तुमच्या रोजच्या जगण्याशी निगडीत आहे. तुमच्या आवडीचं क्षेत्र आहे जे मोबाईल आणि फेसबुकवर व्हॉट्सअपवर वगैरे करतात. ते इतक्या रसाळपणे जसं अमृत सांगतो तितक्या रसाळपणे एखादं पुस्तक वाचून तुम्ही जर असाल तर त्याचे ऑर्डर्स तुम्ही घेऊ शकता, तो व्यवसाय तुम्ही करू शकता आणि शिकता शिकता ते अर्थार्जन पण करू शकता. यासाठी ह्या कार्यक्रमाचा उपयोग होईल तुम्हाला. हे सगळं नीट ऐकून घेतलं तर पुढच्या कार्यक्रमात तुम्हाला पुढच्या आयुष्यात तुम्हाला त्याचा उपयोग होईल. म्हणजे इथे प्रत्येक वक्त्याच्या तोंडून काही ना काहीतरी कुठल्या ना कुठल्या तरी पुस्तकांची नावं येतात. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही कुठेतरी ती नोट करून ठेवा. म्हणजे कागद असेल की नाही माहित नाही, पण मोबाईलमध्ये एक नोटपॅड असतं, त्याच्यामध्ये जरी तुम्ही ते लिहून ठेवलं तर कधी काही तुम्हाला ते पुस्तक वाचावं असं वाटेल. मग प्रदीपला हिंदू वाचावीशी वाटली असेल, मग तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे आमचं ऐकून जर तुम्हाला काहीतरी वाचायचं वाटलं तर खरंच या चर्चेचं फलित असेल. आणि या पलीकडे जाऊन आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी एक प्रतिनिधी म्हणून तुमच्या मनातले काही प्रश्न इथे यांना विचारायचा प्रयत्न करतो आहे. पण तुम्हालाही काही प्रश्न असतील तर एका कागदावरती ते द्या आणि माझ्यापर्यंत पोहोचवा. मी निश्चितपणे ते प्रश्न तुमच्या वतीने यांना विचारणार आहे. कारण आम्ही इथे गप्पा मारतो आहोत आणि तुम्ही सुद्धा या गप्पांचा भाग असावं अशी आमची इच्छा आहे. अगदी बरोबर. आपण हे चर्चा करतो आहोत, गप्पा मारतो. समोर प्रणव बसलेले, आदित्य दवणे सारखे लेखक बसले, नव्या पिढीचे सगळे आहेत. तुम्ही सगळे या गप्पात सहभागी होऊ शकता. तुम्हाला काही वेगळ्या आयडिया असतील तर ते पण सांगू शकता. यांना कदाचित त्याचा फायदा होईल आणि हे जे म्हणते ते तुम्हाला फायदा होईल. म्हणजे आम्ही आमच्या परीने तुमच्यापर्यंत पुस्तकं पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्याची जाहिरात बरोबर होते का? तुमच्यापर्यंत खऱ्या अर्थाने पुस्तकं पोहोचता आहेत का? किंवा तुम्हाला काय वाचायचं आहे किंवा तुम्हाला का नाही वाचायचं आहे हे सुद्धा तुम्ही सांगू शकता. तुम्ही एका कागदावरती ते आमच्यापर्यंत पोहोचवा असं मी तुम्हाला सांगतो. आता आणखीन एक वक्ता आपल्या बरोबर आहे, तो म्हणजे भूषण कोलते. खरं तर आता मधला काळ असा झालेला आहे की पुस्तकांच्या दुकानात जाऊन पुस्तक विकत घ्यावं का अशी परिस्थिती आहे. आणि त्या काळामध्ये पुस्तकाचं दुकान असावं त्याचं धाडस करणारा कल्याण सारख्या ठिकाणी तो भूषण कोलते. पपायरस या नावानं त्यानं हे धाडस सुरू केलेलं आहे 3 वर्षापूर्वी आणि तो प्रकाशनाच्या क्षेत्रात सुद्धा उतरलेला आहे. तर मी भूषणला विनंती करतो की हा जो प्रवास आहे, तुझंही शिक्षण एका सायन्स स्ट्रीम मध्ये झालेला आहे. मित्रांनो बघा की अमृत हा कॉमर्स मध्ये शिकलेला आहे, CA झालेला आहे. माझं शिक्षण आणि भूषणचं शिक्षण हे विज्ञान क्षेत्राशी निगडीत आहे. ही वेगवेगळ्या क्षेत्राशी निगडीत माणसं आज साहित्य क्षेत्रात काहीतरी करतायत. म्हणजे साहित्य क्षेत्रात काम करण्यासाठी तुम्हाला MA मराठी किंवा MA इंग्लिश असायलाच पाहिजे किंवा जर्नलिझमची पदवी कमवायला पाहिजे असं काही नाहीये. तर मी भूषणला विनंती करतो की त्याने त्याचं जे हा जो प्रवास आहे तो इथे मांडायचा आहे. नमस्कार. वाचनाची जशी मला शाळेपासूनच आवड होती, ग्रॅज्युएशन होईपर्यंत जसे मिळते तसे पॉकेट मनीचे पैसे कॉलेजच्या लायब्ररीच्या शाळेच्या लायब्ररीची पुस्तकं घेऊन वाचायचो. पण एक साधारण 2010-11चा काळ असेल जेव्हा थोडंसं फायनान्शियल फ्रीडम माझ्याकडे आलं. माझे पैसे म्हणजे पॉकेट मनीचे पैसे ते कशासाठी दिले असतात तर ते ठरलेले काही काम असतात त्याच्यासाठी दिले असतात. पण स्वतःचा असा हातचा पैसा 2010-11च्या आसपास जेव्हा माझ्या हातात आला. हॅलो इथं सो 2010-11च्या आसपास जेव्हा माझ्याकडे स्वतःचं फायनान्शियल फ्रीडम आलं तेव्हा जी माझी वाचनाची आवड होती पहिल्यापासूनच होती शाळेपासून, तर ते पैसे मी पुस्तकांसाठी खर्च करायला सुरुवात केली. पण एक पोकळी होती कल्याणमध्ये. आम्ही कल्याणमध्ये राहायचो पण कल्याणमध्ये चांगलं पुस्तक मिळेल असं कुठलं दुकान त्यावेळेला अस्तित्वात नव्हतं.
आणि काही मित्रमंडळी होतो, असेच वाचक मित्र होतो, जे मग आम्ही एकत्र मिळून का म्हणजे तू हे पुस्तक विकत घे, नंतर मला ते, मी हे घेतो ते तुझ्याकडे पक्ष येते. असे आम्ही एक 7-8 मित्र होतो, जे एकत्र पुस्तक वगैरे वाचायचो, शेअर करायचो. तर आम्ही असं उपक्रम करायचं ठरवलं का आपणच पुस्तक विकून बघूयात की करायला. तर माझ्या मते महाराष्ट्र दिन होता वाटतं, आणि त्यानिमित्ताने आम्ही 2 दिवस फुटपाथवरतीच 2 टेबल मांडले आणि काही पुस्तकांची विक्री करायचं ठरवलं. आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आम्हालाही त्या निमित्ताने बऱ्याच प्रकाशकांशी संवाद साधता आला. पुस्तक विक्रीची जी काही जी इंडस्ट्री आहे तिच्याबद्दल थोडीशी तोडओळख झाली. मग चांगला प्रतिसाद होता, म्हटलं आपण हे रेग्युलर करायला पाहिजे. मग हाच उपक्रम आम्ही दरवर्षी करायला लागलो. दरवर्षी कुठल्या ना कुठल्या निमित्ताने, म्हणजे मकर संक्रांत असेल, मराठी भाषा दिन असेल, अशा निमित्त आम्ही रोडवरती अक्षरशः फुटपाथवरती टेबल मांडून पुस्तक विक्री करायला लागलो. आणि हे 5-6 वर्ष चालू असताना मी स्वतः जॉब करत होतो, त्यातून थोडेफार पैसे शिल्लकही राहत होते माझे. आणि या फुटपाथवरती जेव्हा मी विक्री करायचो तेव्हा तिथे खरेदी करणारे जे वाचक होते त्यांच्याही आम्ही ओळखीचे होऊ लागलो होतो. का मग म्हणजे 2-3 वर्षी ती विचारायला लागली का मग हे तुम्ही कायमस्वरूपी का नाही करत, कसं कल्याणमध्ये अशी जागा का नाही तुम्ही तयार करते जिथे ही पुस्तकं 12 महिने उपलब्ध होते. तर इथे कुठेतरी एक कायमस्वरूपी पुस्तकांचं दुकानही आपण कल्याणमध्ये टाकू शकतो, या आयडियाचं मी रुजत होतं. आणि मग पुढे 5-6 वर्ष नोकरी केल्यानंतर एक थोडासा कंटाळा आला होता नोकरीचा, अपडाऊनचा जो येतो रुटीन लाईफचा, तो आला होता आणि ब्रेक घेतला होता. आणि मग त्याच दरम्यान म्हटलं करून बघूया हे धाडस, आणि त्यातच मग शॉप सुरू करायचं ठरवलं. असं म्हणजे तुम्ही जर इथे नीट ऐकलेलं असेल की अभावातनं प्रत्येकाची इथे सुरुवात झालेली आहे. कोणीतरी सधन किंवा त्यांना असा पिढीजात वारसा इथे लाभलेला नाहीये. त्यामुळे मी या क्षेत्रात यावं का, म्हणजे कुठलाही बिझनेस सुरू करताना किंवा स्टार्टअप सुरू करताना की मी या क्षेत्रात जावं का, हा जो पहिला आपल्याशी संवाद असतो तो यांचा कुठेतरी घडला होता. आणि करून तर पाहायला हरकत नाही. म्हणजे अमृतचं उदाहरण म्हणजे की 3 स्टार्टअप त्याचे फेल गेले, ते तग धरून राहणं हे फार महत्वाचं आहे. मग ते प्रदीपने सुद्धा केलेलं आहे, भूषणने सुद्धा रस्त्यावरती पुस्तकं विकलेली आहेत. आणि हा जो मधला काळ होता, म्हणजे की मी माझ्याविषयी सांगेल की माझा जो प्रवास होता तो कवी म्हणून सुरू झालेला होता. माझंही भौतिकशास्त्रात पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. आणि कोरोनाच्या आधी मी फिजिक्स शिकवायचो 11वी 12वी आणि जेई साठी भौतिकशास्त्राचा शिक्षक म्हणून कोचिंग क्लासेसमध्ये शिकवायचो. एक चांगलं आयुष्य, चांगलं लाईफस्टाईल माझीही होती. आणि अचानकपणे त्याला ब्रेक लागला. साहित्याशी जे नातं होतं ते गेली 17-18 वर्ष, कारण स्वतः कवितेच्या क्षेत्रात वावरत होतो, अनेक कविता ऐकत होतो, अनेक पुस्तकं मी वाचत होतो. म्हणजे ती वाचनाची सुरुवात सुद्धा कुठेतरी कॉलेजमध्ये झाली. कोणीतरी आपल्याला सांगतं की हे वाचलं पाहिजे, आणि वक्तृत्व किंवा वादविवाद स्पर्धेसाठी आपल्याला ते जी तयारी करावी लागते त्यासाठी आपण सर्वप्रथम काय शोधतो, तर कॉलेजमधलं, महाविद्यालयातलं ग्रंथालय आहे तिथे आपण जातो. आणि त्यातनं माझी सुद्धा सुरुवात झाली. आणि या मधल्या काळात मला दुसरं काय चांगलं करता येईल याचा जेव्हा मी विचार केला, कारण शिक्षण क्षेत्रात आलेली जी एक मरगळता होती त्याच्या पलीकडे जाऊन काय करता येईल याचा शोध जेव्हा घेतला, किंवा जगाला काय आवडतं त्यापेक्षा मला काय आवडतं हे फार महत्वाचं आहे. जे अमृतनी केलं, जे प्रदीपनी केलं, जे भूषणही करतो आहे आणि जे मीही करतो आहे, की मी दुसरं काय चांगलं करू शकतो याचा शोध घेणं हे फार महत्वाचं आहे. आणि इथेही तरुण पिढी हा जो डायलॉग होतोय ते महत्वाचा आहे. तर गेल्या वर्षी सृजन संवाद प्रकाशनाची मी इथे मुहूर्तमेढ रोवलेली आहे आणि 19 पुस्तकांचा प्रवास आतापर्यंत सृजन संवाद प्रकाशनातर्फे केलेला आहे. तर या सगळ्याची वाटचाल म्हणजे आवाहनं ही होतीच, कारण आपलं जग जर आपण विभागायचं झालं तर 2 कालखंडात विभागता येईल. एक होता कोरोनाच्या आधीचा कालखंड आणि कोरोना नंतरचं जग. तर मला सर्वांना आता हे विचारायचं आहे की प्रत्येकाने याची सुरुवात करताना, कारण तुला 2.5 वर्ष झाली होती या क्षेत्रामध्ये, त्याच दरम्यान तुझं टिंबचं काम सुरू झालं, तुझं पुस्तकाचं दुकान 3 वर्षापूर्वी तू सुरू केलंस, तुझंही त्या दरम्यान झालेलं आहे. आणि अचानक कोरोनाचा ब्रेक लागला, पूर्ण जगाला लागला. मग ही जी आवाहनं होती ती तुम्ही कशा प्रकारे टॅकल केली. तर आपण पुन्हा एकदा अमृतपासून सुरुवात करूया.
मगाशी जसं म्हटलं मी व्हॉट्सअपवर सुरू केलं कारण मला आयटीचा गंध नव्हता. मला जावा काय माहित नाहीये, ऍप कसा बनवायचा. आणि मग जेव्हा 50,000 लोक व्हॉट्सअपवर झालेली, मी एक साधारण सर्व्हे घेतला आणि लोकांना विचारलं की मागच्या आठवड्याची समरी वाचली का तुम्ही? तर दर बुधवारी मी नवीन समरी व्हॉट्सअपवर पाठवायचो. 80% लोक म्हणाले नाही वाचली, वेळ नाही मिळाला. ते ना व्हॉट्सअपवर थोडा मोठा मेसेज येतो ना, तर कंटाळा येतो कधी कधी. शनिवारी वाचीन, मी जरा बिझी होतो ऑफिसमध्ये, मी बायकोबरोबर बिझी होतो, अशी कॅज्युअल उत्तरं. एक बोला माझ्या मित्राच्या बायकोबरोबर बिझी होतो. अशी एवढी मला एवढं वाईट वाटतं. त्याशी मी रडलो की अरे यार, एवढी मोठी मोठी पुस्तकं वाचायला तुम्हाला वेळ मिळत नाहीये, म्हणून मी 20 मिनिटात सारांश बनवते, तेही वाचायचा कंटाळा. ठीक आहे, मी वाचून दाखवतो. मी मायक्रोफोन घेतला आणि ठरवलं की आपण आपल्या आवाजात आवाज रेकॉर्ड करूया समोर, आणि ती व्हॉट्सअपवर आपल्याला माहिती आहे ऑडिओ क्लिप पण पाठवू शकतो. पण मग मी एक रेडिओ जॉकी नाहीये, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट नाहीये, माझं वाचन लोकांना आवडेल का? बरं, मग ते मी इंग्रजी पुस्तकं करत होतो. आपल्या मराठी लोकांचं इंग्रजीत तो टोन येतो ना. आता वॉटर, र ला असं इंग्लिशमध्ये आपली जीभ अशी वळवायची असते. आपण कसं बोलतो? वॉटर. मार्केट, इट शुड बी मार्केट. र बोलायचा नसतो. तर याचा मला न्यूनगंड होता की लोक हसतील का माझ्या वाचनावर. आणि मग जसं मी म्हटलं, द गोल्डन वर्ड्स ऑफ माय एल्डर ब्रदर, वेन एव्हर यू आर स्टक अप विथ द क्वेश्चन व्हॉट नेक्स्ट, काय करायचं? रीड रॅन्डम. आणि एक पुस्तक वाचलं, हाऊ टू बी अन इम्परफेक्शनिस्ट. हाऊ टू बी अन इम्परफेक्शनिस्ट बाय स्टीफन कीज. लहानपणापासून आपल्याला म्हणतात ना, बी परफेक्ट. आपले पालक सांगतात, शिक्षक सांगतात, केलं तर एकदम बरोबर करायचं, नाही तर काहीच करायचं नाही. ऑथर बरोबर उलट बोलतो. मला अजून आठवते, मी 6वीत होतो आणि मला सायन्समध्ये 99 मार्क्स मिळालेले. मी बाबांची वाट बघत होतो गुड न्यूज द्यायला. माझे बाबा शेतकरी आहेत आणि ते स्कूटरवर 6 वाजता यायचे आणि बाल्कनीत उभा होतो. बाबांना बघितलं आणि ओरडलं, बाबा बाबा मला 99 मिळाले सायन्समध्ये. बाबांनी स्कूटर थांबवली, वरती बघितलं आणि बोलले, 1 मार्क कुठे गेला? मी काही तक्रार करत नाही बाबांची, पण हे परफेक्शन लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं. आणि ऑथर काय बोलतो माहितीये? इम्परफेक्ट ऍक्शन इज बेटर दॅन परफेक्ट इनॅक्शन. परफेक्शन इज द एनिमी ऑफ प्रोग्रेस. म्हटलं असं काय बोलतोय, म्हणजे काय गाडीला काम करायचं का? तसं नाही म्हणत तो. तो म्हणतो एक्सिलन्स आणि परफेक्शन मध्ये फरक आहे. परफेक्शन कम्स विथ इगो, की माझं जोपर्यंत सगळं परफेक्ट होत नाहीये, मग ते समरी असो, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असो, किंवा गिटारवर एक गाणं असेल, ते जोपर्यंत एकदम अचूक होत नाहीये 100%, मी कोणाला दाखवणार नाही, माझ्या बॉसला दाखवणार नाही, फेसबुकवर टाकणार नाही, किंवा मित्राला दाखवणार नाही. हा इगो झाला ना, कारण माझ्या उणीवा तुला दिसतील. बरोबर. एक्सिलन्सचा पाथ काय असतो, की जरा तुला वाटतंय की काम ठीकठाक झालंय, त्याचा अभिप्राय घ्या, त्या चुकांवर काम करा आणि परत त्यांना द्या, आयटरेट करा. पण ह्या प्रॉब्लेम काय आहे, आपल्याला इगो बाजूला ठेवावं लागतं. लोक कदाचित क्रिटिसाइज करतील, हसतील, पण ते खरं प्रोग्रेस आहे. म्हटलं ठीक आहे, खड्ड्यात गेलं आपलं ऍक्सेंट, मला निदान इंग्लिश बोलता तरी येतं. त्याच पुस्तकाची समरी बनवली आणि माझ्या आवाजात रेकॉर्ड केली आणि ते मी लोकांना पाठवली. म्हटलं ऐका, वाचायचं रस्ता ऐका. आणि कोणीच माझ्यावर हसलं नाही. मला जी भीती होती मनात, तसं कधी झालंच नाही. आणि मी लोकांना विचारलं की मला माहितीये पहिला ऑडिओ माझा एवढा रटाळ होता की माझ्या बहिणीला मी ते असं सांगितलं की मोबाईलवर स्पीकर बरोबर चालू केला, म्हटलं की मी किचनवर जाऊन चहा बनवून येतो, तोपर्यंत तू ऐक. परत आलो झोपून गेलेली. एवढं ते बोरिंग होतं, म्हणून लॉ बातम्या बोलल्यासारखं. आता जे माझे एक्सप्रेशन्स आहेत तेव्हा तसे नव्हते. पण तुम्हाला हसू नाही आलं माझ्या ऑडिओ वरती? बोलतो नाही, तू सीए असूनही कुठे दुबईमध्ये कदाचित तू डॉलर्स कमवता आले असते. यू आर नॉट ट्राईंग टू वॉक द पाथ विच इज लीस्ट ट्रॅव्हल्ड. त्याचा आम्हाला हे कधीतरी करायचं होतं पण करता आलं नाही. आता वी सी आरसेल्स इन यू. तर तुझ्यावर हसण्यापेक्षा आम्ही तुला हे देतोय, फीडबॅक देतोय की हा थोडं चांगलं नाहीये, थोडं की तू मोठ्या लोकांचे स्पीच ऐक, नरेंद्र मोदीला ऐक, बराक ओबामाला ऐक, ते कसे बोलतात, थोडं पिच वरती वर खाली कर, म्युझिक ऍड कर. आणि असं मी परफेक्शन नाही तर एक्सिलन्स गाठलं. अँड आफ्टर फ्यू मंथ्स दॅट ऑडिओ वॉज अ हिट. आता आज 80% लोक ऐकतात, वाचत नाहीत बुकलेट ऍपवरती. सो आय थिंक. आणि एक जण मला बोलला की मेक इंडिया रीड बोलतोय, तू लोकांना ऐकवतोय.
आता वाचनाचं डेफिनेशन बदललंय. राईट, स्टीव्ह जॉबची इंटरव्ह्यू आपण जेव्हा युट्यूबवर बघतो, इट इज ऍज गुड ॲज रिडिंग हिज बायोग्राफी. हो की नाही? सो तुमचं फक्त सेन्स बदलतोय, कानातून जातोय ज्ञान डोळ्याच्या ऐवजी, मग काय झालं, प्रॉब्लेम काय? ऍटलीस्ट ज्ञान डोक्यात जाते. राईट. सो ऑडिओ वॉज अ व्हेरी गेम चेंजर. आणि एकदा रात्री मला 11 वाजता एका तरुण मुलीचा फोन आला आणि ती बोलायला लागली की अमृत, आय लव्ह युअर व्हॉइस, यू स्पीक सो वेल, आय लिसन टू ऑल युअर बुकलेट्स. म्हटलं रात्री 11 वाजता ही मुलगी माझ्यावर फ्लर्ट करते का? आणि म्हणून मी पण थोडं तिची खेचायची ठरवली आणि म्हटलं की तू नेहमी ऐकतेस का? कधी कधी वाचत जा ना, बुकलेट मध्ये टेक्स्ट आणि ऑडिओ दोन्ही आहे, कधी ऐक कधी वाच. ती काय म्हटली माहितीये? ती म्हटली अमृत, आय एम ब्लाइंड, आय कांट रीड बिकॉज आय कांट सी. अक्षरशः माझ्या अंगावर काटा आला रे, की अरे यार मी विचारच केला नाही. माझ्या आईला जाऊन 15 वर्ष झाली आणि खूप लवकर गेली. तिने तिच्या मृत्यूनंतर डोळे डोनेट केले. आय थिंक आय एम लकी दॅन अ मदर दॅट समबडी कॅन रीड बुक्स थ्रू माय आईज. मला त्या रात्री जी मला समाधान मिळालं ना, ते मला स्टॉक मार्केटमध्ये घंटा कधी नाही मिळालं. सो असं काही प्रॉब्लेम्स होते, मी तोडगा काढला. तर मित्रांनो, इथे तुम्ही ऐकलंच असेल की एक्सलन्स हे फार महत्वाचं आहे. मग ते तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही मिळवू शकता. मग ते कुठलंही क्षेत्र असू दे, तुमच्यापर्यंत पुस्तकं पोहोचवण्याची जी एक घोडदौड आहे, ते इथे सगळेजण आम्ही करत आहोत. आणि तोच प्रश्न म्हणजे ही जी आवाहनं आहे, म्हणजे व्हॉट्सअपवरती वाचत नाही म्हणून आपलं सगळं बंद करण्यापेक्षा त्याच्यावरती पर्याय काय शोधता येईल हे अमृतने केलं आणि त्याला खरंच आता फलित मिळतं आहे. मधल्या काळामध्ये पुस्तकांची दुकानं बंद होती, त्यावेळेला भूषण तू काय केलं, त्या आव्हानाला तू कसं सामोरा गेला? हॅलो. टू बी फ्रँक, 2 महिने जेव्हा लॉकडाऊनमध्ये सगळी दुकानं बंद होती, त्या 2 महिन्यांदरम्यान मी आजचे जे माझे जॉब्स होते तिथल्या कलिग्सला टेक्स्ट टाकायला सुरुवात केली का बघ बाबा काही असेल ते काही खरं दिसत नाही, आता दुकान उघडेल की नाही याची काही गॅरंटी नाही. आणि तो माझं शॉप ज्या बिल्डिंगमध्ये होतं त्या मागच्या बिल्डिंगमध्ये फूड सेंटर होतं, त्यामुळे कडेकोट तिथे पहारा असायचा. त्यामुळे मला कल्पना म्हणजे काही सर्वांना विनंती आहे की मागे गडबड करू नका तुम्ही, कारण तुमच्यासाठी आम्ही हे काहीतरी तुमच्याशी गप्पा मारायला आलेलो आहोत. म्हणजे जरी आम्ही इथे बोलत असलो तरी तुम्ही ते ऐका, त्याच्यातून तुम्हाला काहीतरी, म्हणजे तुम्ही सर्वांनी या क्षेत्रात यावं असं आमची इच्छा नाहीये, पण काहीतरी त्याचा उपयोग होईल, तुमच्या कानावरनं काहीतरी चांगलं जाईल अशी आमची इच्छा आहे. सो त्या 2 महिन्यांच्या दरम्यान थोडंसं असं वाटायला लागलं होतं का आता हे काही म्हणजे 1-1.5 वर्ष झालं होतं दुकान सुरू करून, ठीकठाक रिस्पॉन्स होता. म्हणजे शॉप सुरू करताना ऑब्व्हियसली जास्त स्वप्न रंगवली होती, तेवढा काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला नव्हता, पण ओके होता, म्हणजे कंटिन्यू करायला काय हरकत नव्हती. पण त्या 2 महिन्यांमध्ये मी सिरियसली विचार करायला लागलो होतो का पुन्हा आपल्या जॉबकडे वळावं लागेल. पण 2-1 महिने झाले असतील माझ्या मते लॉकडाऊनमध्ये, आणि मला कॉल यायला लागले, मेसेज यायला लागले का रे भूषण हे पुस्तक आहे का अवेलेबल, तुम्हाला अवेलेबल करून देऊ शकतो का. माझ्या मते झालं काय होतं, 2 महिने सगळे जे अडकून पडले होते घरामध्ये, आणि आपण ही जी कारणं देतो का स्क्रीन टाइम वाढला आहे, नेटफ्लिक्स, प्राईम, व्हॉट्सअप यासारखे डिस्ट्रॅक्शन्स फार आहेत. पण 2 महिने तुम्ही जेव्हा अडकून पडता एका ठिकाणी, तेव्हा माझ्या मते यांचा जो इम्पॅक्ट आहे तो हळूहळू ओसरायला लागतो. तर माझ्या मते तसं बऱ्याच जणांबरोबर झालं असावं. आणि त्या दरम्यान म्हणजे बरेच जण जी कारणं देतात का अरे पुस्तकं वाचायची पण वाचायला वेळ नाही मिळत, तर या 2 महिन्यामध्ये वेळच वेळ होता. आणि माझ्या मते त्या 2 महिन्यामध्ये बरेच जण पुन्हा रिकनेक्ट झाले असावे पुस्तकांबरोबर, किंवा काहींनी नव्याने सुरुवात केली असावी त्या दरम्यान. तर लॉकडाऊनच्या शेवटच्या काळामध्ये मला फार रिक्वेस्ट यायला लागलेल्या कल्याणमधनं का हे पुस्तक अवेलेबल करून देतो का. तर ऍक्च्युली आता मान्य करतो इथे का अलाउड नव्हतं तरी पण मग हे सुरू केलं होतं. मग लपून जायचो, दुकान उघडायचो, पुस्तकं काढायची आणि मग ती लोकांपर्यंत पोहोचायची. तर ऍक्च्युली माझा अनुभव वेगळा आहे का, म्हणजे पोस्ट लॉकडाऊन रॅदर पपायर्सने जास्त पिकअप केला आहे बिझनेसमध्ये असं मी म्हणतो. आधी रिस्पॉन्स होता त्यापेक्षा जास्त रिस्पॉन्स लॉकडाऊन नंतर मिळायला लागला. माझ्या मते लोक रिकनेक्ट होत आहेत परत पुस्तकांकडे. म्हणजे हे खरं म्हणजे आपण कोरोनाचे आभार मानले पाहिजे की पुन्हा एकदा त्यांना जाणीव झाली की आपल्याला पुस्तकांपर्यंत वळायला हवं. जसं अमृतनी त्याचा अनुभव शेअर केलेला आहे किंवा भूषणनी केलेला आहे, तर संपादनाच्या क्षेत्रामध्ये काम करताना की मधला जो टप्पा आहे की आता
तू ऑफिसला जाऊ शकत नाहीये, लोकवाङ्मयच्या ऑफिसमध्ये जाऊ शकत नाहीये. मग अशा वेळेला तू काय केलंस प्रदीप? ते आवाहन काय होतं तुझ्यासाठी? नाही, माझं दोन्ही साईडनी काम चालू होतं. म्हणजे लोकवाङ्मयाची संपादकीय जबाबदारी होतीच, पण त्याचबरोबर टिंबचं कामही सुरू होतं. कारण सुरुवातीचे 2 महिने आपल्याकडे लॉकडाऊन होता आणि पुढचे अनेक महिने जरी असला तरी पोस्ट सर्व्हिस सुरू होती. त्यामुळे ऑनलाईन जी करणारी मुलं होती त्यांना पोस्टाने प्रामुख्याने पुस्तकं पाठवायची. कारण कसं होतं की आमच्याकडे जो ग्राहक वर्ग आहे तो प्रामुख्याने मुंबई, पुणे, नाशिक यांच्या बाहेरचा आहे. म्हणजे माझ्या टिंबकडे तरी. तर मला ज्या ऑर्डर येतात त्या ह्या मुंबईतल्या किंवा पुण्यातल्या नसतात. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पुस्तकं पोहोचवणं, मला स्वस्तात पुस्तकं त्यांना सर्व्हिस देणं गरजेचं होतं. त्यामुळे अशा पद्धतीची सर्व्हिस देणं हे पोस्टालाच म्हणजे मला ते परवडण्यासारखं होतं. कारण प्रिंटेड बुक नावाचा एक प्रकार आहे. तो तुम्हाला एक पुस्तक असेल तर 4 बाजूनी पॅक न करता 3 बाजू पॅक ठेवायची आणि एक कुठली तरी ओपन ठेवायची, जेणेकरून पोस्टवाल्यांना दिसलं पाहिजे की याच्यात प्रिंटेड बुक आहे. तर ते पुस्तक तुम्हाला कमीत एक पुस्तक 200 पानांचं पुस्तक पोस्टाने संपूर्ण महाराष्ट्रभरात पाठवण्यासाठी किमान तुम्हाला 21 रुपये खर्च येतो. आणि जर तुम्ही ते ऑनलाईन पुस्तक मागवत असाल तर तो तुम्हाला 60 ते 35 किंवा 45 या रेंजमध्ये तुम्हाला तो आकारावा लागत होतो. तर मग ती 2 महिन्याचा जो काळ गेला त्याच्यानंतर मग पोस्ट ऑफिस सुरू झाली. त्या वेळेला आमचे पुस्तकांचं दुकान नसल्यामुळे, जागेचा प्रश्न नसल्यामुळे आम्ही प्रकाशकांकडून थेट पुस्तकं आणत होतो. आणि मी ज्या एरियात राहतोय तिथे जवळपास सगळ्याच प्रकाशकांची दुकान शॉप असल्यामुळे मला ते जास्त सोयीस्कर होतं की त्यांच्या शॉपमध्ये जाऊन पुस्तकं ऑर्डरनुसार आणणं. आणि दुसरा एक मुद्दा होता की तुम्ही स्टॉक साठवून करताय का? कारण ऑनलाईन पुस्तकं विक्री करताना आम्हाला स्टॉक साठवून करणं परवडत नव्हतं. कारण आमच्याकडे दुकान नव्हतं, जागा नव्हती. आणि मग मी मगाशी जसं म्हणालो की आम्ही दर सोमवारी टिंबवर एक यादी टाकायचो आणि त्या यादीतली पुस्तकं जिथे सॉर्ट होती ती पुस्तकं आपण दिवसभरात ती फेसबुक वरची पोस्ट ठेवायची आणि त्या कमेंट आलेल्यानंतर नोट डाऊन करायचं आणि मग प्रकाशकांकडे जायचं पुस्तकं आणायला. तर अशा पद्धतीचं काम असल्यामुळे आम्हाला एकतर स्टॉक साठवून ठेवावा लागत नव्हता. आणि ती स्टॉक साठवून ठेवल्यानंतर मी असं लॉकडाऊनमध्ये असं करायचो की आठवड्याभराच्या ऑर्डर्स एकत्र करायचो आणि मग जे काही 50-60 बंडल होतील ती एकत्र जमा करायची आणि मग पोस्ट ऑफिसला द्यायची. आणि तिथे मुद्दा असा होता की तिथे जवळपास म्हणजे ओळखीची माणसं असल्यामुळे तुमचे बंडल म्हणजे मी तिथे दादरच्या पोस्ट ऑफिसमध्ये असं करायचो की सकाळी कामावर जाताना म्हणजे सकाळी कामावर निघालो की सोबत घेऊन जायचं आणि पोस्ट ऑफिसच्या पोस्टमॅनला द्यायचं आणि संध्याकाळी त्यांना तिथले एक जास्त पैसे देऊन ठेवायचे आणि मग संध्याकाळी कामावरून घरी आल्यानंतर त्या रिसिप्ट घेऊन यायचं आणि मग त्यांचे स्क्रीनशॉट काढून कस्टमरला बिल आणि ते पाठवायचं. तर अशा पद्धतीचं माझं काम सुरू होतं. संपादकीय काम हे लोकवाङ्मयचं मी जिथे राहतोय तिथे जवळच असल्यामुळे आणि ती बिल्डिंग पूर्ण लोकवाङ्मयचीच असल्यामुळे तिथे मला काम करणं अलाउड होतं. कारण बंदी असली तरी मी शटर डाऊन करून वरती काम करत असायचो. कधी काय होमवर्क असायचं तर मग मी स्क्रिप्ट मागून घ्यायचो माझ्या पत्त्यावर आणि मग मी वाचन करायचो, त्यात दुरुस्त्या सुचवायचो, त्याचे स्क्रीनशॉट काढून लेखकांना पाठवायचो. तर अशा पद्धतीचं दोन्ही तऱ्हेने माझं काम सुरू होतं. पण मला आणखी ह्याच्यात एक सांगायचं आहे की लॉकडाऊन हा माझ्यासाठी जास्त फायदेशीर ठरला. कारण याच काळात जास्त विक्री झाली आणि पण मी असं करत होतो का की लोकप्रिय पुस्तकं विकत होतो, मी छावा विकत होतो का, मी मृत्युंजय विकत होतो का, ही पुस्तकं वाईट आहेत असंही माझं म्हणणं नव्हतं. मी मगाशी जसं म्हणालो की प्रत्येकाची टेस्ट आहे आणि तिचा आदर विकणाऱ्या प्रत्येकाला असला पाहिजे आणि तो मीही करत होतो. मग माझ्याकडे समजा पु ल देशपांडेंची व पु काळेंची ऑर्डर येत असेल तर मी ती देत होतो. पण माझ्याकडे पु ल देशपांडेंची आणि वपू देशपांडेंच्या पुस्तकांची ऑर्डर येत नव्हती. पण मग तुझ्याकडे कुठल्या प्रकारच्या पुस्तकांच्या ऑर्डर्स येत आहेत? माझ्याकडे म्हणजे मी तेच सांगायचा प्रयत्न करतोय की पु ल देशपांडे आणि वपू काळे हे जर आजही इतक्या मोठ्या प्रमाणावर वाचले जात आहेत, त्यांच्या इतक्या हजारांच्या प्रतींच्या आवृत्त्या छापल्या जात आहेत, मग बाकीचे लेखकांची पुस्तकं का जात नाहीयेत किंवा त्यांच्याकडे काय असं दुर्लक्षित होत आहे? म्हणजे ते लिहितायत ते त्यांचं लिहिणं नाहीये का? तर मी ह्या लेखकांना डावलत नाहीये किंवा त्यांच्यावर आक्षेप घेत नाहीये. माझा मुद्दा इतकाच आहे की तुम्ही जर पु ल देशपांडे वाचताय, वपू काळे वाचताय, इतर तत्सम लेखक वाचताय तर मग समकालीन जे लिहिलं जाते त्याच्याकडे पण आपल्याकडे थोडं फोकस करायला पाहिजे. प्रणव सखदेव आहे, समकालीनचे जे लेखक आहेत येस, प्रणव सखदेव आहे, ऋषिकेश गुप्ते आहेत,
अवधूत डोंगरे आहे, ही जी नावं आहेत ती आपल्याला आत्ता पुरस्कार मिळाल्यामुळे माहीत पडली. म्हणजे प्रणव सखदेव आधी निळ्या दातांची दंतकथा किंवा त्यांचा पायऱ्यांचा गेम नावाचा कविता संग्रह असेल, किती लोकांना नावं माहीत होती. हा मुद्दा आपल्याला. प्रणव सखदेव यांना साहित्य अकादमी जाहीर झाल्यानंतर त्यांचं नाव ठळकपणे माध्यमांमध्ये यायला लागलं आणि मग त्यांच्या पुस्तकांच्या आवृत्त्या यायला लागल्या. मी असं म्हणत नाही की त्यांची पुस्तकं विकली जात मला नव्हती. थोडं प्रदीप याच्यात विचारायचं, चौघांनाही एक प्रश्न विचारायचे की आजही पु ल देशपांडे, वपू काळे आणि सगळे तितक्या पुस्तकं जात आहेत, विकली जात आहेत. तुमचा अनुभव आहे, तुम्हालाही माहित आहे आणि सगळ्यांना माहित आहे. मग इथे तुम्ही साहित्याचे ओळी आहात, साहित्याच्या पालखीचे, तर तुम्ही आपण कुठे कमी पडतो आहोत का नवीन यांना पोहोचवण्यामध्ये? वाचक म्हणजे काही जण असं म्हणतात की अजून आपला वाचक प्रगल्भ झाला नाहीये. अगदी. तर 2-3 प्रश्न आहेत. तर हे एक छोटे रॅन्डम याच्यासारखं उत्तर देऊया आपण की यामध्ये तुम्हाला काय वाटतं की आपण कुठेतरी कमी पडलोय की अजून आपल्याकडे पु ल देशपांडे आणि वपू काळे यांच्या तोडीचे रायटर्स झाले नाहीये? वितरण व्यवस्था हा घोळ आहे आपल्याकडे, त्याच्यामुळेच आपण यासारखे लेखक पोहोचू शकलो नाही आहोत. पु ल देशपांडे आणि वपू काळे यांचं मार्केटिंग ऑलरेडी आधी झाले असल्यामुळे, आणि मी समजा आता पु ल देशपांडे वाचले तर मी माझ्या मित्राला पु ल देशपांडेच सांगतोय, मी समकालीन लिहिणाऱ्या लोकांची नावच घेत नाहीये. तर मग प्रणव सखदेव असेल किंवा ऋषिकेश गुप्ते असेल किंवा अवधूत डोंगरेंची नावं असतील किंवा आधी आपण मागे जाऊया भाऊपद्य असतील, मग त्यांची पुस्तकं आपण सांगत नाही आहोत, आपण त्यांचं लिखाणाबद्दल काही एक उपक्रम घेत नाही आहोत, ते पोहोचवण्याचा प्रयत्न करत नाही आहोत. म्हणून कदाचित हे लेखक जास्त प्रमाणात विकले जात असावे. ते मला इथे आणखीन एक सांगायचं आहे की तुम्हाला की आपण जेव्हा म्हणतो की पु ल देशपांडे, वपू काळे, तर पु ल देशपांडे आणि वपू काळे हे फक्त पुस्तकात लिहित नव्हते, त्याचबरोबर ते म्हणजे पहिले स्टँडअप कॉमेडी करणारे कोण असतील मराठीतले किंवा ते रुजवणारे कोण असतील तर ते पु ल देशपांडे होते. येस. आणि त्याच्यानंतर वपू काळेंचे सुद्धा खूप प्रयोग व्हायचे कथाकथनाचे. त्याच्यानंतर मग खूप सारा त्यांना रिस्पॉन्स मिळायचा. मला इथे प्रवीण दवणे सरांचंही नाव घ्यावं असं वाटतं की त्यांच्या पुस्तकांच्या खूप साऱ्या आवृत्त्या निघतात. का निघतात? कारण त्यांचे कार्यक्रम होतात, व्याख्यानं होतात. या व्याख्यानांवरती म्हणजे आपल्या साहित्य क्षेत्रामध्ये असे 2 गट आहेत की मंचीयता वेगळी आणि आपण विद्यापीठांसाठी लिहिलेली पुस्तकं वेगळी. म्हणजे जी गाजणारी किंवा ज्यांना अकादमी पुरस्कार मिळतोय किंवा शासनाचे पुरस्कार मिळतात ती मंडळी वेगळी आहेत, आणि ही मंचावरती दिसणारी ज्यांच्या पुस्तकांच्या आवृत्त्या खपतात ती वेगळी आहे. आणि प्रत्येक वाचकाचा एक टेस्ट असतो. म्हणजे की आपण जर म्हटलं की सुरुवातीलाच आपण माझ्यासारख्या कवीला, माझी जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मी ग्रेस वाचले असते तेव्हा मला काहीच कळलं नसतं. मग माझी सुरुवात कुठून झाली असेल? मग ती पाडगावकरांपासून झाली. त्याच्यानंतर मग हळूहळू मी वाचत गेलो. जर मी सुरुवातीलाच ग्रेसांचं किंवा मी आणखीन काहीतरी गुरुनाथ धुरी वगैरे असं काहीतरी दिलं तर तो वाचक ते पुस्तक सोडून देईल, असंही होऊ शकतं. अगदी एंट्री गेट महत्वाचा असतोच, मी तो नाकारत नाहीये. म्हणजे तुम्हाला काहीतरी गोडी लागण्यासाठी तुमचा एंट्री गेट ठरलेला असतो असं नाही, मी म्हणत नाहीये, पण एंट्री गेट तुम्हाला लागतो. म्हणजे आज जर संदीप खरेंची कविता वाचून तुम्ही जर वर पायरी गाठत आजच्या मनोरोगांपर्यंत आलात किंवा तुळशी परमांपर्यंत आलात तर तो एंट्री गेट, त्याचं श्रेय तुम्हाला त्यांना द्यावं लागतं, हे नाकारत नाही. हे एंट्री गेटचं तुम्हाला त्यांना क्रेडिट द्यावंच लागतं. पण एंट्री गेटमध्ये आपण अडकून पडतोय का हा मुद्दा आहे. म्हणजे आपण अभिरुची डेव्हलप करण्यामध्ये काय कमी पडतोय का प्रकाश? त्यासाठी आपल्याला काय करता येईल? म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी हा एक प्रश्न आहे की आपण आता काय करू शकतो. की आता तुम्ही सुद्धा इथे आहात, म्हणजे तुमची काहीतरी एक आवड असेल जी तुम्ही वाचत असाल किंवा नाही वाचत असाल, किंवा तुम्ही का नाही वाचत आहे याचंही उत्तर तुम्ही या परिसंवादाच्या किंवा या चर्चेनुसार तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा की आपण का नाही वाचत आहे, तुम्हाला काय वाचायला आवडतं हे आपण फाइंड आउट करायला पाहिजे. आणि आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचणं म्हणजे तू सोशल मीडियाचा किंवा अमृतने सोशल मीडियाचा जो वापर केलेला आहे आणि एका ठिकाणी पुस्तकांचं दुकान असावं म्हणून आग्रही असलेला भूषण आहे. तर तिघांचंही जे मत आहे की नवीन वाचक घडवण्यासाठी जो फक्त पुलंच नाही वाचणार किंवा जो फक्त छावाच नाही वाचणार, संभाजीच नाही वाचणार, तर त्या पलीकडे जाऊन नवीन पुस्तकं वाचायला पाहिजे. यासाठी आपल्या तिघांनाही काय करता येईल? मी असं म्हणेन की नवीन अभिरुची डेव्हलप करण्यासाठी आपल्याला मुळात आधी लेखकाला आणि त्यांच्या प्रकाशकांना आणि वितरण व्यवस्थेला एकत्र करावं लागेल. कारण या तिघांच्या सहयोगामुळे तुमचा लेखक पोचणार आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी एका तळागाळातल्या गावात
एक वाचणारा मुलगा आहे, एक वाचणारी तरुणी आहे आणि त्यांना समकाळामध्ये आज काय दिलं जातं याचं भान नाहीये, तर मग तिथे आपल्या वितरण व्यवस्थेचा घोळ आहे, आपल्या मार्केटिंगचा घोळ आहे. मुळात आपल्याकडे होतं काय की प्रकाशक लोक पुस्तकं छापून मोकळे होतात, आवृत्त्या काढून मोकळे होतात आणि मग लेखकांवर जबाबदारी सोडून ते मोकळे होतात. पण मार्केटिंगचा मुद्दा आहे तो, आणि आज आपल्या हाताशी व्हॉट्सअप, फेसबुक, ब्रॉडकास्ट लिस्ट, ट्विटर अशी असंख्य माध्यमं असताना लेखक आणि प्रकाशक या पुढे या माध्यमांसमोर काय येत नाही. म्हणजे मी असं म्हणत नाही की त्या फेसबुकवरून जाहिरात करत नाहीये, ट्विटरवरून जाहिरात करत नाही, पण ते सातत्य असायला हवं त्याच्यात. म्हणजे एक तुमची पोस्ट, आणि फेसबुकचा अल्गोरिदम इतका वाईट आहे की एक म्हणजे तुमच्या पेजला 4,500 5,000 लाईक असतील तर ती पोस्ट साध्या 10,000 लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि त्यांना लाईक पण 5-6च्या वर येतं. म्हणजे आज मोठ्या मोठ्या पब्लिशरची तुम्ही फेसबुक पेज चालून पाहिली तर तिथे आपल्याला एक चिन्ह दिसतं. म्हणजे याचा अर्थ आपल्याला पुस्तक विक्री करण्यासाठी जी काही इतर आवश्यक माध्यमं आहेत त्याचा उपयोग करावा लागेल. त्याचा लेखकांना धरून अजून काही वेगळे कार्यक्रम करता येतील का याचा विचार करावा वगैरे असे काही कार्यक्रम करावेत असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे की जर मला वाटतं भूषण तू तुझ्या पपायरसच्या अंगणामध्ये असे काही कार्यक्रम केलेले आठवत आहेत मला, ते काय होते, ते कोणत्या स्वरूपाचे होते आणि त्याला कसा प्रतिसाद मिळाला? कोविडच्या पूर्वी झाले दर महिन्याला कार्यक्रम व्हायचे अशा स्वरूपाचे. चांगला रिस्पॉन्स असायचा. म्हणजे जागेची बंधनं होती, तिथे काय एवढं माझ्या दुकानामध्येच व्हायचं काय कार्यक्रम, तिथे काय 30-40 जणांची जागेची मर्यादा असल्यामुळे पण खूप चांगला रिस्पॉन्स असायचा. पण आता आपण नवीन वाचक घडण्या संदर्भात आपण बोलत होतो, तर आता पपायरस सुरू करून 3 वर्ष झाले. तर आता एक एक्सपेरिमेंट करत आहे पपायरसमध्ये की म्हणजे 2 प्रकारचे वाचक असतात. एक वाचक ज्याला काय वाचायचं आहे हे त्याला माहिती आहे, नेमकं माहिती आहे, तर तो येत असतो सरळ शॉपवरती काउंटरवर येऊन अमुक पुस्तक पाहिजे असं मागत असतो. आणि एक दुसरा वाचक असतो जो एक्सप्लोर करणार आहे किंवा त्याला नक्की माहित नाही का मला काय वाचायचं आहे. तर इथे तुमच्या पुस्तकांची मांडणी फार महत्वाची ठरते. आता कुठल्याही दुकानामध्ये जर तुम्ही जाल तर जी वस्तू जास्त विकली जाते किंवा विक्रेत्याला ज्या वस्तूवरती सगळ्यात जास्त मार्जिन असतं, ज्यामध्ये सगळ्यात जास्त त्याचा नफा होणार असतो, या वस्तू दर्शनी भागात ठेवलेल्या असतात. आता पपायरस सुरू होऊन 3 वर्ष झालं, पण मी आतापर्यंत माझ्या दुकानामध्ये सेक्शनिंगच नाही केलं. म्हणजे दरवेळेला वाचक तक्रार करतात, अरे तू लाव ना ते बद्दल, तुझ्या कादंबरीचा विभाग कुठला आहे, कवितेचा विभाग कुठला आहे. तर मी दरवेळेला त्यांना कारण देतो का हा थोडंसं रिडेव्हलपमेंटचं काम चालू आहे असं काहीतरी मातृ कारण लावून देतो. त्यामुळे होतं काय की माझ्याकडे सगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत. माझ्याकडे बपू काय आहे, देशपांडे आहे, नंतर रियायती पण आहे, पण त्यांची अशी नेमकी अशी जागा नाही. त्यामुळे ज्या वाचकाला माहित नाहीये की मला नेमकं काय वाचायचंय, तेव्हा त्याला त्या दुकानातली जी 5-6 हजार पुस्तकं आहे ती सगळी नजरे खालून जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. होतं काय, मला असं दिसून आले का गेल्या 3-4 वर्षामध्ये माझी जी पुस्तकं म्हणजे मी ज्या टायटल्सची विक्री करतो, जनरली त्या टायटल्सची विक्री करणारी पुस्तकांची दुकानं कमी आहे. म्हणजे मला बऱ्याच प्रकाशकांकडनं पण असे रिस्पॉन्स आलेले आहे का अरे हे टायटल फारसं कोणी ठेवतच नाही आणि या टायटलचे लोक 50-50, 100-100 कॉपी विकताय, तू 2च कॉपी विकतोय, तर असं का? तर हा एक प्रयोग करून बघतोय मी पपायरसमध्ये. आणि माझ्या होते तो मराठी सोबत हिंदी सुद्धा पुस्तकं ठेवतो. हो, हिंदी आणि इंग्रजी पुस्तकं सुद्धा आहे. अमृत, तुझं काय मत आहे? कारण ही पुस्तकांची जी चळवळ आहे, म्हणजे तू इंग्रजीमध्ये काम करतो आहे, तुला कधी असं वाटलं नाही की मराठी पुस्तकांना सुद्धा व्यासपीठ मिळवून दिलं पाहिजे, किंवा काय करता येईल, आम्ही काय करू शकतो? या दॅट इज अ मोर अप्रोप्रिएट क्वेश्चन. मी जे स्वतः पुस्तक लिहिलं ते मी कसं लोकांपर्यंत पोहोचवलं, 1.5 वर्ष झालं फक्त पुस्तक लिहून, जवळजवळ 20,000 कॉपीज विकून झालेत आणि माझं थोडं घर जातं त्याच्यावरती. सो उत्तम वाचक घडवणाऱ्या 7 सवयी, म्हणजे इंग्लिशमध्ये 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह रीडर्स. तर मी काय केलं, मी याच्यावरती मार्केटिंगवर 1 रुपया खर्च नाही केला. इंस्टाग्राम, युट्यूब, सगळीकडे हजारो व्हिडिओज आहेत माझे, आणि जर प्रत्येकाने तो व्हिडिओ बघितला 7 हॅबिट्स तुम्हाला इंटरनेटवर मिळतील. आय हॅव ओपन्ड अप. आय हॅव नॉट बीन सिक्रेटिव्ह की हे सगळं बोललो तर मग पुस्तक कोण विकत घेईल. हा मोस्टली ही चूक होते लेखकांची. दे डोंट टॉक व्हॉट्स इनसाइड द बुक. कुठलाही मोठा इंग्रजी लेखक बघा, टेक टॉकवर तो सर्रास त्याचे आयडिया सांगतो पुस्तकात लिहिलेले, पण आय गॅरंटी की 7 आयडिया, 7 हॅबिट्स तू युट्यूबवर जरी बघशील वेगवेगळ्या व्हिडिओज मध्ये, तरी तू पुस्तक घेशील वाचायला. दॅट विल नॉट
टेल की नाही आता पुस्तकाची गरज नाही, असं होणारच नाही ना. कारण तुम्ही असा विचार केला की हा व्हिडिओवर एवढा बोललाय तर पुस्तकात किती असेल, राईट. सो आणि ह्याला काय खर्च नाही, काय लागतं, नुसतं मोबाईल ऑन करायचं, कॅमेराची क्वालिटी चांगली आहे, आपल्याला फक्त बोलायचंय. आणि मुलांनी काही ठरवलं नाही की फक्त वाईट ते नुराव फतेचे डान्स व्हिडिओज आणि वरुण धवनलाच बघायचं, राईट. सो माझे हजारो व्हिडिओज आहेत युट्यूबवर आणि तिथून मला ऑर्डर्स येत आहेत. आणि मी अमेझॉनकडे गेलो नाही, मला माहितीये की जर 35 लाख लोक एका क्लिकवर दे आर अवेलेबल विथ मी अमेझॉनवर पुस्तक टाकलं नाही, माझ्या वेबसाईटवर आहे bookletguy.com वर. सो आय थिंक सोशल मीडिया इज अ पॉवरफुल टूल, त्याला दोष देऊन चालणार नाहीये. एक जसा चाकू आहे, तो डॉक्टरच्या हातात दिला आणि एका डाकूच्या हातात दिला, बघ वस्तू तीच आहे, राईट. पण एक जीव वाचवायला वापर करतो आणि एक जीव घ्यायला, तसं हे आहे. त्याला दोष देऊन चालणार नाहीये, त्याचा पुरेपूर वापर केलाय आणि त्यामुळे थिंग्स आर डुईंग वेल. एक महत्वाचा प्रश्न म्हणजे जे तुमच्याही मनात की आपण हे सगळं चर्चा करतोय, पुस्तकं वाचा किंवा हे करा, किंवा तुम्ही या क्षेत्रामध्ये जोडलेला आहात, किंवा तो एकदम मल्टीनॅशनल कंपनीमधली त्याची नोकरी सोडून आलेला आहे, आम्ही काहीतरी वेगळ्या परिघातनं आलेलो आहोत. मग याच्यावरती खऱ्या अर्थाने घर चालतं का? म्हणजे आपण उपजीविकेचं साधन म्हणून याच्याकडे तशा अर्थाने बघू शकतो, कारण शेवटी अल्टिमेटली इट कम्स टू तुमचं घर किंवा तुमचा EMI कसा भरला जाणार आहे. तर या गोष्टीकडे की रोजगाराच्या किती संधी यामध्ये उपलब्ध आहेत हे सुद्धा कदाचित तुमच्या नव्या पिढीला प्रश्न असेल की ठीक आहे पुस्तकं वाचली, पण पुस्तकं वाचून पोट भरेल का? तर या संदर्भात मी पुन्हा एकदा भूषणकडे येतो, कारण त्याचं पुस्तकाचं दुकान आहे. तर तुझं रेव्हेन्यू जनरेशन वाढावं किंवा अर्निंग सोर्सेस वाढावे यासाठी तू काय करतोय, हा प्रत्येकालाच प्रश्न आहे. सोशल मीडियाचा वापर जसं तो नक्कीच गरजेचा आहे. तर सोशल मीडियाचा वापर करून मला नक्कीच म्हणजे मी जसं म्हणालो तसं प्री कोविड माझा जो काही अनुभव होता पुस्तक विक्रीचा तो इतका काही पॉझिटिव्ह नव्हता. पण कोविडमध्ये म्हणजे जेव्हा दुकान बंद फार तर म्हणजे सकाळी 8 ते 11 वगैरे 3-1 तास फक्त पुस्तक शॉप सुरू करायला परवानगी होती. मग त्या काळामध्ये मी थोडा सोशल मीडियाकडे वळलो आणि मग नक्कीच त्याचा फायदा झाला आणि त्यामुळे बिझनेस बऱ्यापैकी वाढलाय. आधी मी फक्त कल्याणमधल्या वाचकांवरती मर्यादित होतो का कल्याण आणि आजूबाजूच्या शहरातनं जे काही यायचे पुस्तक दुकानामध्ये पुस्तक खरेदी करायसाठी. पण मग कोविडमध्ये ते सगळं बंदच असल्यामुळे मग मी सोशल मीडियाचा वापर करायला सुरुवात केली आणि आता प्रदीपचे आहे महाराष्ट्रभर विखुरलेले त्याचे वाचक कस्टमर आहेत, तसे माझे तर बऱ्यापैकी महाराष्ट्रभर विखुरलेले वाचक कस्टमर तयार झालेले आहेत. सो चांगला रिस्पॉन्स आहे आणि नक्कीच एखादं म्हणजे घर चालवणं काहीच अडचण येऊ नये म्हणजे पुस्तकाच्या तेवढी विक्री नक्कीच आहे. म्हणजे हे जे काही चित्र तयार केलेलं आहे मी म्हणजे असं नक्की नाही सांगू शकत ते म्हणजे खरं आहे खोटं आहे, पण वाचक नाहीयेत हे जे विधान केलं जातं ते पूर्ण सत्य आहे असं मला वाटत नाही. वाचक आहेत नक्कीच. म्हणजे सोशल मीडिया ही दुधारी तलवार नाही की एका ठिकाणी वाचक कमी होत आहे, त्यांचा स्क्रीन टाइम वाढतोय, पण दुसऱ्याच ठिकाणी ही पिढी आमच्यासारखी जी पिढी आहे या सोशल माध्यमांचा वापर करून जास्तीत जास्त वाचकांपर्यंत थेट घरपोच पुस्तकं पोहोचवत आहे. प्रदीपचाही तोच अनुभव असेल की त्यांनी मगाशी सांगितलं की सोशल मीडियाच्या माध्यमातूनच त्याने ते सगळं केलेलं आहे. एक प्रश्न इथे आलेला आहे, सिद्धी पाटील ज्ञानसाधना कॉलेजची विद्यार्थिनी आहे, म्हणजे आपली चर्चा ऐकतायत गंभीरपणे, हे महत्वाचं आहे. तिचा प्रश्न असा की जसं सोशल मीडियाबद्दल तुम्ही बोलताय, तुम्ही पुस्तकांची यादी टाकताय, पण काही लेखक कवी जे आहेत ते त्यांचे कथा पूर्ण टाकतायत, लेख पूर्ण टाकतायत, किंवा प्रतिलिपी.com सारखं एक माध्यम आहे जिथे तुम्हाला कादंबरीपासून सगळंच वाचायला मिळतंय, फ्री ऑफ कॉस्ट वाचायला मिळतंय. मग पुस्तकांच्या विक्रीवरती याचा काही परिणाम होतोय का, हा सगळ्यांसाठी प्रश्न आहे. आणि अमृतसाठी हा प्रश्न आहे की तू जसं म्हणालास की मी पुस्तकाची समरी देतोय, म्हणजे असं झालं की पूर्वी कसं आम्ही पुस्तकं विकत घेऊन वाचायचो जी विद्यापीठाला लागलेली अभ्यासक्रमाला लागलेली आहे, पण मधल्या काळात असं चित्र आहे की गाईड निघायला लागली, त्यामुळे आपल्याला पुस्तक घ्यायची गरजच नाही, त्या गाईडमध्ये सगळं काही आहे, प्रश्न आहेत, उत्तरं आहेत. पण तुझ्या समरीमुळे पुस्तक विक्री वाढतीये का ती घटतीये, याचं उत्तर मला तिघांकडनंही हवं आहे की या सोशल माध्यमाचा दुसरा जो परिणाम आहे. मी देऊ का उत्तर? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पहिलं.
खूप खूप व्हॅलिड प्रश्न आहे आणि मला याची भीती होती की इन द नेम ऑफ मेक इंडिया रीड एम आय मेकिंग इंडिया लेझी, की पुस्तकं हातील बाजू आणि फक्त सारांश वाचलं जाईल आणि बुकलेट ऍप पूर्णपणे फ्री आहे. त्यात कुठेही सबस्क्रिप्शन फी नाहीये, जाहिराती नाहीये, डोनेशनचं बटन नाहीये, सगळं फ्री आहे. एकदा पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड बाय जोसेफ मॉर्फी याची समरी मी बुकलेट ऍपवर रिलीज केली. मला त्या पब्लिशरचा ईमेल आला की तू रिलीज केल्यानंतर आमच्या पुस्तकाचा भारतातला खप 4 पट वाढला. मी काही इथे बुकलेट ऍपचा प्रचार करायला नाही आलोय. बुक समरीज नो, आय स्टँड फॉर द हायर पर्पज ऑफ रिडिंग हॅबिट. वाचनासाठी मी माझं आयुष्य डिवोट करतोय आणि दिस इज व्हॉट आय वॉन्ट. आज आपल्याला ऐकून कोणी बुकलेट ऍप डाउनलोड करेल, आय डोंट केअर, पण एक जण आज रात्री झोपायच्या आधी 5 पानं वाचेल, आय थिंक माय मिशन इज अकम्प्लिश्ड. प्रदीप, तुलाही तो प्रश्न आहे की असं जे सोशल माध्यमावरती मोफत म्हणजे व्हॉट्सअपवरती ते विद्यापीठच आहे आणि काहीही वाचायला मिळतं, तर तुझा अनुभव काय आहे त्या बाबतीत? माझा अनुभव थोडा वेगळा आहे. कारण कसं होतं, एखाद्या लेखकाचं नवीन पुस्तक येतंय तर मग त्याची उत्सुकता चालवण्यासाठी लेखक त्याच्या पुस्तकातल्या एखाद्या कथेचा थोडासा मजकूर पोस्ट करतो आणि मग उत्सुकता म्हणून त्याच्यावर डझनभर कमेंट येतात, लाईक येतात. तर ही मार्केटिंगची पद्धत आहे, मी त्याला नाकारत नाही. पण होतं काय की तुमच्या कथेवर रिॲक्ट करणारे पुस्तक विकत किती घेतात हा मुद्दा मग पुढे प्रश्न तयार होतो की तुमच्या एका कथेचा तुकडा तुम्ही सोशल माध्यमांवर फिरवताय त्याचं प्रमोशन म्हणून, उत्सुकता म्हणून, तर मग त्याची विक्रीवर काय परिणाम होतोय का? म्हणजे अर्थातच होत असेल. म्हणजे ज्या लेखकाचे जे फॉलोअर्स आहेत ते अर्थात ते विकत घेत असतील आणि आपल्याकडे पुस्तकात आत काय आहे हे दाखवण्यासाठी मलपुष्ट मजकूर असतोच. त्यामुळे निदान वाचकाला त्याची कल्पना येते की आत पुस्तकात काय मांडून ठेवलंय, वरवर अंदाज त्याला येतोच. त्यामुळे ती एक पद्धत आहे आणि त्याच्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. आणि किंवा लेखक त्याचा पुस्तकातला एखादा तुकडा सोशल मीडियावरून टाकत असेल आणि त्याला चांगल्या रिॲक्ट येत असतील, त्याचे फॉलोअर्स वाढत असतील, लाईक्स वाढत असतील किंवा त्या लाईकचं रूपांतर पुस्तक विक्रीमध्ये होत असेल, प्रकाशकांना तसं जाणवत असेल, तर ती एक चांगलीच गोष्ट आहे. मुद्दा असा आहे की ती किती प्रमाणात होते, म्हणजे लेखक आणि प्रकाशक हे दोन्ही त्या पुस्तकाचं प्रमोशन किती करतायत हे याच्यावर त्या पुस्तकाचं पुढचं भवितव्य ठरणार आहे असं मला वाटतं. आणि त्या मुलींचा प्रश्न परत रिपीट करता का? तो प्रश्न असा होता की प्रतिलिपीसारखी जी .com आहेत किंवा अजून काही वेबसाईट आहे जिथे तुम्हाला मोफत सगळं काही वाचायला मिळतं, तिथे तुम्हाला खरेदी करायला लागत नाही. मग अशा साईटवरती आम्ही जाऊन जर मोफत आम्हाला सगळं मिळत असेल तर याचा कुठे तुमच्या विक्रीवरती परिणाम होतोय का? मुळात प्रतिलिपीवरचं जो काही कंटेंट आहे त्याचा आणि जे आता आपल्याकडे प्रकाशित होत आहे म्हणजे जे काही साहित्य वाचलं जाते त्याच्यात थोडासा फरक आहे. म्हणजे प्रतिलिपीवरचं लिखाण आणि पुस्तकातलं लिखाण यात आपल्याला थोडं तफावत करावं लागेल. कारण प्रतिलिपीवर जो तो उठतोय आणि जो तो कवी लेखक बनतोय, म्हणजे त्याला तुमचं काय असं म्हणजे लेखक बनण्यासाठी काही ठोकताळे आहेत असं माझं म्हणणं नाही. पण कंटेंटला तुमचा काही दर्जेदार असायला हवा लागतो, सर्जनशीलता नावाचा एक प्रकार असतो, भाषाशैली असते आणि तुमचं त्या विषयावर किती आकलन आहे, तर तो मुद्दा परत प्रतिलिपी आणि इतर लिखाण याच्यामध्ये पडू शकतो. त्यामुळे प्रतिलिपीवरचं वाचलं जाणारं लिखाण आणि प्रिंट माध्यमातलं वाचलं जाणारं लिखाण याच्यात साहजिकच तफावत असणार आहे. पण मुद्दा असा आहे की तुम्ही प्रतिलिपीवरचं वाचून इतरांना रेकमेंड करताय आणि पुस्तकं विकत घेऊन किती वाचताय याच्यावरचा पण आपल्याला विचार करावा लागेल. इथे आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे की आम्ही सगळे आपापल्या पद्धतीनं कुठेतरी पुस्तकं पोहोचवण्याचा किंवा लेखकाचं जे काही सृजन आहे ते पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. पण त्याला खऱ्या अर्थाने शासनाची मदत मिळते आहे का? की एका ठिकाणी म्हणजे प्रदीप म्हणतोय की मला जागेची एक प्रॉब्लेम आहे, म्हणजे मी स्टोरेज करू शकत नाही. मग तुझी पहिले एक ऑर्डर आली तर काय करावं लागतं, तुला प्रकाशकांकडे जावं लागतं, ते घ्यावं लागतं, ते मिळवावं लागतं. ही पुस्तकं तुझ्यापाशी नाही आहेत. पण भूषणच्या बाबतीत काय होतंय, त्याच्याकडे एक दुकान आहे पण ते दुकान त्याचं भाडं आहे, त्याचं मेंटेनन्स आहे, त्याच्यासाठी कोणतरी नेमणूक आहे. ही सगळी जी तफावत आहे यासाठी तुमची शासनाकडनं काय अपेक्षा आहे, म्हणजे तुम्हा दोघांची, असं मी म्हणू शकतो.
खरं तर शासनाकडून माझी काहीच अपेक्षा नाही, म्हणजे माझ्या स्वतःसाठी, म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी काही अपेक्षा नाही. माझा मुद्दा इतकाच आहे की साहित्य संस्कृती मंडळ सारखं एक शासनाचा घटक असेल जो लेखकांची पुस्तकं प्रकाशित करतो, तर त्यांच्याबद्दल मला एवढंच म्हणायचं वाटतं की त्यांची जी काही वितरणाची व्यवस्था आहे ती संपूर्ण, म्हणजे त्यांचे विभाग आहेत, औरंगाबादला आहे, कोल्हापूरला आहे, मुंबईत आहे. तर मग टिंबकडे जो ग्राहक येतो त्यांना साहित्य संस्कृती मंडळाची पुस्तक हवी असतात, पण ती त्यांना फोनवरून मिळत नाहीत, म्हणजे त्यांचे ऑर्डर त्यांना मिळत नाहीत. म्हणजे साहित्य संस्कृती मंडळाची जी काही शाखा आहे ती त्यांना पुस्तक अवेलेबल करून दिली जात नाही. म्हणजे लॉकडाऊनमध्ये समग्र नामदेव ढसाळांचे खंड साहित्य संस्कृतीने काढले होते. तर माझ्यासारखा, म्हणजे मी आता विकतोय म्हणून ठीक आहे, पण माझ्यासारखा इंडिव्हिज्युअल वाचक आहे त्याला ते ग्रंथ मिळवायचे, तर त्याने कसे मिळवायचे याची रितसर मांडणी त्यांच्याकडे नाहीये, त्यांची व्यवस्था तशी नाही. मग ते मुंबईला त्यांनी जर फोन केला तर मग ते सांगतात की औरंगाबादला तुमच्या जवळ आहेत, ते तिथे जाऊन घ्या. आणि तिथे फोन केला की सांगतात की आम्ही सिंगल पुस्तक वाचकांना देत नाही, डिस्काउंटमध्ये देत नाही. तर हे अशा प्रकारचे घोळ आहेत. म्हणजे साहित्य संस्कृती मंडळाला जर त्यांची पुस्तकं छापलेली वाचकांपर्यंत पोहोचवायची असतील तर महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये त्यांना त्यांची ग्रंथागार उभारावे लागतील. म्हणजे एकूणच जर आपण चर्चेचं फिल्ट्रेट करण्याचा जर प्रयत्न केला की लेखक लिहितोय पण त्याचं पुस्तक वाचकांपर्यंत पोहोचत नाही, कारण वितरणाची ही जी मधली यंत्रणा आहे ती कुठेतरी अजूनही कमकुवत आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करता येईल यासाठी आपण हा संवाद साधतोय. म्हणजे इथे जर बघायला गेलं तर नुसतं आपलं वाचन आहे, एक लेखक लिहितोय आणि एक वाचक आहे, हे दोन टप्पे आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मग प्रकाशक लागतो, संपादक लागतो, जे प्रदीप काम करतो आहे त्यांच्यापर्यंत ते पुस्तक अवेलेबल व्हावं म्हणून भूषण सारखा एक तरुण पुस्तक विक्रेता आहे आणि ते पुस्तकाचं मार्केटिंग म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचावं म्हणून अमृत काम करतो आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने जर आपण प्रयत्न केला की साहित्य पालखीचे भोई हे तुमच्यासाठी काय आहे. मी अमृतपासून पुन्हा एकदा सुरुवात करेन की हा शेवटचा प्रश्न असेल आपला की साहित्य पालखीचे भोई म्हणजे काय, म्हणजे तुला काय अपेक्षा आहे तुझ्याकडनं की अजून लोकांनी, म्हणजे तुझं मिशन अजून कम्प्लीट झालेलं नाही, अजून लोकांनी वाचायला पाहिजे आणि विकत घेऊन वाचायला पाहिजे. हेही आहे की त्याचा फायदा कुठेतरी प्रकाशकांना व्हावा आणि अल्टिमेटली तो लेखकांना व्हावा. यासाठी तू काय करू शकतोस. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलंय इंडिया 2020, त्यांचं स्वप्न होतं भारताला विकसित राष्ट्र बघण्याचं. दुर्दैवाने ते त्याच्या आधी गेले. आय थिंक मिशन मेक इंडिया रीड इज वन स्टेप टुवर्ड्स मेकिंग हिज ड्रीम कम ट्रू. आणि इट इज माय ड्रीम की वन डे इंडिया विल बी नोन एज अ नेशन ऑफ रीडर्स ऑन द वर्ल्ड मॅप. आणि त्यासाठी मी माझ्या आयुष्याचा प्रत्येक श्वास डिव्होट करतोय. वाचन, आय स्टँड फॉर रिडिंग हॅबिट, नॉट इव्हन बुक्स आणि वाचनमध्ये फरक आहे. नुसती पुस्तकं घेतली म्हणजे वाचली गेली असं नाही. इट्स लाईक घरी डंबेल सगळ्यांकडे असतात पण डंबेल उचलतात कोण, त्या दोरीच्या वेळेस सगळ्यांच्या घरी असतात. तर माझं काम आहे तुम्हाला वाचतं कळणं. आणि जसं मी योगाशी म्हटलं की तरुणांनी काय ठरवलं नाहीये की फक्त ते वाईट गोष्टीच बघायचे, ते सिगरेटचा धूर उडतोय आणि दारूच्या बाटल्या आणि बादशाचे रॅप. वाचकाची जी छबी आपल्यात आहे रुजली आहे ना की गीक एक क्रेझी माणूस ना, जाड भिंग पोट बाहेर टाकल्या, यांच्यापैकी असं काहीच नाही ना आमच्यात. याला जरा जास्तच केस आहे राईट. सो आय एम ट्राईंग टू चेंज द इमेज ऑफ अ रीडर. If Badshah's raps and Netflix thrillers are cool, then reading is also cool, right? A reader can also have six-pack abs. तो ठेका काय फक्त बॉलिवूडच्या लोकांनी नाही घेतलाय. आणि मग त्याच्यावरती मी काम करतोय. आणि जे सोशल मीडियाचा वापर आहे त्याचा मी एवढा वापर करतोय की दिवसाला निदान 5,000 लोक जॉईन होतात माझ्या मिशनला थ्रू बुकलेट ॲप विदाउट स्पेंडिंग अ सिंगल रुपी. आणि आय थिंक आणि जगभरातून मला बोलवण्या येतात. टेकटॉक्सवर माझे 3 टेकटॉक्स आहेत. बाय द वे मला एक इथे असं अनाउन्समेंट करायची की माझं पुस्तक जे आहे ते मी कॉपीराईट नाही केले. आय पर्सनली बिलीव्ह कॉपीरायटिंग इज सेल्फिशनेस अँड आय एम अ सोशल ऑन्टरप्रेनर. अनसेल्फिशनेस किंवा निस्वार्थीपणा हा माझा कोर ह्युमन व्हॅल्यू मी घेतलाय आणि त्यासाठी मी कॉपीराईट नाही केले. आणि एक सिंपल अपील करतो मी सगळ्यांना की ज्यांना परवडतं पुस्तक घ्या विकत, ज्यांना नाही परवडत प्लीज कम टू मी, आय विल गिव्ह द बुक फॉर फ्री. सो इट्स काइंड ऑफ रॉबिनहूड ऑफ बुक्स.
रॉबिनहूड लुटायचा लुटणार नाही, रिक्वेस्ट करणार. आणि खरोखर माझी इच्छा आहे की 7 हॅबिट्स जर तुम्हाला कळले वाचनाचे, तर बुक्स विल नेव्हर गो आउट ऑफ युअर लाईफ. इनफॅक्ट बुक्स विल बिकम अन इंटिग्रल पार्ट ऑफ युअर डेली रुटीन. तोच प्रश्न प्रदीपला सुद्धा आहे की साहित्य पालखीचे भोई या फ्रीजकडे, या वाक्याकडे तुम्ही कसे पाहता? साहित्य पालखीचे बोही या घटनेकडे किंवा या वाक्याकडे मी थोडा सकारात्मक दृष्टीने पाहतो. कारण माझं कामच आहे की चांगलं पुस्तक वाचणाऱ्या प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे. ते कुठूनही असू दे, कुठल्याही माध्यमातून असू दे. मी माझ्या टिंबतर्फे विकतोय किंवा आमचा सिद्धार्थ गायकवाड असेल, निखिल वाघमारे असेल, विजय बेंद्रे असेल, भूषण असेल, अजून मोईन काबरा नावासारखा मोमीनपुरावरून पुस्तकं विक्री करणारा एक मुलगा असेल, तर अशा पद्धतीची सगळी मुलं जी आहेत ती चांगलं पुस्तक चांगल्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी धडपडत आहेत. तर आम्ही माझ्यातर्फे सांगत नाहीये, मी या सगळ्यांचं प्रतिनिधित्व म्हणून सांगतोय की चांगलं पुस्तक जे वाचलं गेलं पाहिजे, जे ज्या लोकांना ते सहज मिळालं पाहिजे, अशी एक व्यवस्था आपण निर्माण केली तर मग खऱ्या अर्थाने आपण साहित्य पालखीचे भोई होऊ शकतो. हाच प्रश्न शेवटचा प्रश्न आहे आणि आपण मग किरण दादाचं जे मनोगत आहे ते पुन्हा एकदा ऐकणार आहोत. भूषण, तुला काय वाटतं म्हणजे आम्ही साहित्य पालखीचं? पुस्तक विक्रेता म्हणून सुरुवात केली, पण वर्षभरापूर्वीच मी प्रकाशक म्हणून पण बरेच सुरू केलं आहे, प्रकाशन सुरू केलं आहे. पुस्तक विक्री मी 3 वर्षांपूर्वी सुरू केली. त्याआधी मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये 6 वर्ष कामाला होतो. तर फिल्म इंडस्ट्री खूप ऑर्गनाइज्ड आहे. कम्पॅरेटिव्हली मला इथे 3 वर्ष म्हणजे पुस्तक विक्री मध्ये उतरल्यापासून गेल्या 3 वर्षात जे चित्र बघायला मिळाले त्यामध्ये मला बुक इंडस्ट्री इतकी ऑर्गनाइज नाही वाटत. तर काही गोष्टी शिकलोय इंडस्ट्रीमधल्या प्रोफेशनलिझमला घेऊन, त्या मी आता मराठी पुस्तक ग्रंथागारात आणण्याचा प्रयत्न करतो आहे. त्या मी माझ्या प्रकाशनाद्वारे आणण्याचा प्रयत्न करतो आहे. का आता आपल्या चर्चेमध्ये हा मुद्दा आला का वितरण व्यवस्था जी आहे पुस्तकांची ती इतकीशी म्हणजे म्हणावी तितकी चांगली नाही. तर पर्यायी वितरण व्यवस्था काही तयार करता येईल का, किंवा जर तिला काट मारूनच जर प्रकाशक आणि वाचक याच्यामध्ये जे काही टप्पे आहेत का, वितरक, विक्रेता आणि मग वाचक येतो, तर हे मधले टप्पे जर आपण कमी करू शकलो तर काही म्हणजे फरक पडेल का इंडस्ट्रीमध्ये, अजून पारदर्शकता येईल का याच्यामध्ये, आणि याचा मग पर्यायाने लेखकाला आणि प्रकाशकाला जास्त फायदा होऊ शकेल का, असा एक एक्सपेरिमेंट मी सध्या प्रकाशनाद्वारे करत आहे. खूप सक्सेसफुल होतोय. जर तो होऊ शकला तर माझ्या मते मी म्हणेल का मी काहीतरी कॉन्ट्रीब्युट करू शकू या फिल्ममध्ये. अगदी. आता म्हणजे आम्ही नव्या पिढीतले तरुण याविषयी बोलण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या आधीच्या पिढीमध्ये किरण दादा तुम्ही लेखनाचं काम करता, तुमची आता एक 7-8 पुस्तकं आहेत, तर एक लेखक म्हणून तुम्हाला काय प्रतिसाद आहे की लेखनामधनं तुला सॅटिस्फॅक्शन मिळतंय, पण जे आर्थिक बाजू आहे ती काय आहे, आणि एकूणच या चर्चेचा समारोप करताना काय म्हणावं असं वाटतं? धन्यवाद. ह्या चर्चेचा समारोप करताना मला काही प्रश्न यांना विचारावंसं वाटतात, मुलांना विचारावंसं वाटतात की हात आपण वर करून तुम्ही उत्तर द्या. म्हणजे किती जणांना पाडगावकर माहित आहेत, मंगेश पाडगावकर किती जणांना माहित आहे? म्हणजे हात वर केले तर हात जरा खाली दिसतात, वर जोरात उंच वर केलं तर अच्छा. नाही मुलांना माहित नाही, पाडगावकर माहित नाहीत. किती देवकांना पु ल देशपांडे माहित आहेत? किती मुलांना? ओके. वपू काळे किती जणांना माहित आहे? अरुण कोलटकर किती जणांना माहित आहे? भालचंद्र नेमाडे किती जणांना माहित आहे? मगाशी नाव घेतलं ते भाऊ पाध्ये किती जणांना माहित आहे? हे प्रातिनिधिक चित्र आहे आपण जे वाचतो आहोत आणि मेक इंडिया रीडच आहे. या अनुषंगाने समारोप करताना मला काही जण याच म्हणजे काही वाईट वागण्याची गोष्ट नाही. हे साहित्य संमेलन यासाठीच आहे की आपण आणखी वाचून लागावं, साहित्याच्या मार्गाने
जावं. तुमच्या वयात असताना कदाचित अनेक मुलं म्हणजे माझ्यासकट माझं क्षेत्र वेगळं होतं. मीही तुमच्या वयात असताना कॉलेजमध्ये अजिबातच वाचत नव्हतो. तुमच्यासारखंच मलाही माहीत नव्हतं नेमाडे कोण, कोलटकर कोण आणि पाडगावकर आणि काही हिंदी शायरी वगैरे त्याचा अभ्यास आणि ते मी करत होतो. तर मला वाटतं हे युवा साहित्य संमेलन दीपाताई ठाणेकर, प्रदीप ढवळ, प्रणव सखदेव या सगळ्या कोमसामाच्या टीमचा हाच उद्देश आहे की तुम्ही सगळ्यांनी जग जाणून घ्या. आणि जग समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला वाचावं लागेल. कारण एक पुस्तक तुम्हाला अनेक आयुष्य दाखवतं. तुम्ही जे जगलं नाही ते दाखवतं. म्हणजे कोल्हाट्याचं पोर वाचलं तर तुम्हाला कोल्हाट्याचं आयुष्य समजेल. भालचंद्र नेमाडेंचं ठोसला वाचलं तर तुम्हाला त्यावेळेचं जगणं समजेल. पांडुरंग सांगवीकर आणि आपले आताही तुम्ही काय विचार करतात जुन्या पिढीविषयी, जो जनरेशन गॅप आहे, तुम्ही वडिलांसोबत वागताना, आईसोबत वागताना जो जनरेशन गॅप अनुभवतात तो त्या पुस्तकामध्ये, म्हणजे इतक्या वर्षानंतरही आज कोसल्याची 50 वर्ष झाल्यानंतरही कोसला का विकलं जात आहे ते समजेल. आणि तुम्हाला कळेल की पांडुरंग सांगवीकरचे म्हटलं ते माझ्या मनातलं आहे. म्हणून ही पुस्तकं तुम्हाला वाचावं लागतील. आणि क्लासिक्स जे आहेत ती पुस्तकं वाचावं लागतील. मेक इंडिया रीड अमृत चालवतोय. मला वाटतं मेक इंडिया थिंक करावं लागेल. रीड तर करतीलच. म्हणजे आज माझा जो वाचक वर्ग आहे तो लायब्ररीतला वाचक वर्ग आहे आणि तो खूप रिटायर झालेला वाचक वर्ग आहे. निवृत्तीनंतर वाचणारे लोक आहेत, ते वाचतायत. पण वाचून पुढे काय होतंय का? म्हणजे इतक्या वर्ष आज आपण वाचतो आहे आणि इंडिया म्हणजे पूर्वी वाचत नव्हते किंवा भारतातले लोक वाचत नव्हते, वाचन संस्कृती नव्हती असा भाग नाही. पण आपण विचाराने प्रगल्भ झालो आहोत का? त्यासाठी कोणती पुस्तकं वाचायला हवी याचाही आपण विचार करायला हवा. आणि ते फक्त विचार करून न राहता तुम्ही तुमचे विचार मांडायला हवे. तुम्ही जेव्हा लिहिण्याला सुरुवात करता, तेव्हा व्यक्त व्हायला सुरुवात करता, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने विचार करायला लागता. म्हणजे अमृतने लिहिलं, जेव्हा प्रदीप लिहितोय, माझा मित्र गीतेश शिंदे लिहितोय, हे सगळे लिहिताना त्यांच्या जाणीवा, त्यांच्या संवेदनांचा विचार करू लागतात. त्या कशा मांडायच्या याचा विचार करू लागतात आणि मग ते व्यक्त होऊ लागतात. आणि ते तुम्हाला वाटतं की हे येस, दिस इज माय थॉट, दीज आर माय थॉट्स. हे जे यांनी लिहिलेलं आहे, अमृतने लिहिले किंवा प्रदीपने लिहिले किंवा गीतेशने लिहिले, हे माझे विचार आहेत. आणि मला तर हेच वाटत होतं, मला तर हेच लिहायचं होतं, मला तर हेच म्हणायचं होतं. आणि मग तुम्ही त्यांच्याशी जुळू लागता. ही अशी पिढी सगळी एकत्र येऊ लागते. आणि म्हणून मला वाटतं तुम्ही अमृतने जे मिशन चालवलं आहे, मेक इंडिया रीड आहे, ते पुढे न्या. मेक इंडिया रीड बरोबर वाचायला लागा, विचार करू लागा. कारण आता काळ असा आलेला आहे की तुम्हाला दाखवलं जातं, तुम्हाला विचारापासून प्रवृत्त केलं जातं. म्हणजे तुम्ही टीव्ही सिरियल पाहत आहेत सगळ्या. मला वाटतं अनेक जण टीव्ही सिरियल पाहतात, वेब सिरीज पाहतात, चित्रपट पाहतात. तुम्ही व्हिज्युअल्स पाहताना तुमची थिंकिंग पॉवर बंद होते. तुम्ही व्हिज्युअल्स पाहताना, पुन्हा एकदा मी रिपीट करतो, व्हिज्युअल्स पाहताना तुमची विचार करण्याची शक्ती कुठेतरी खंडित होते, थांबते किंवा स्लो होते. वाचताना तुमच्या कल्पनाशक्तीला पंख फुटतात. तुमच्यापैकी अनेक जण लेखक असतील, कवी असतील, नाटककार असतील, लिहित असतील, तर तुमच्या लक्षात येईल तुम्हाला वाचताना एखादी कविता सुचते, अरे यार हा वेगळंच काहीतरी लिहिलेलं आठवतं किंवा तुमचं मनातला थॉट लिहू शकतं. पण सिरियल पाहताना, बातम्या पाहताना, सिनेमा पाहताना तुम्ही त्या व्हिज्युअल्सशी इतके जेल होता. म्हणजे मी सिरियल लिहितो, मी फिल्म्स लिहितो, नाटक लिहितो, त्यामुळे मला माहिती आहे की व्हिज्युअल्स तुम्हाला विचार करण्याला परमिशन देत नाही. आमचा नाटकाचा रूल असा आहे की समोरचा प्रेक्षक बसला असेल आणि त्याने जर घड्याळ जरी पाहिलं तर तुम्ही फेल झाला. ही आमच्या परीक्षा असते लेखकाची. तर व्हिज्युअल्स जे आहेत ते तुम्हाला प्रतिबंधित करतात विचार करण्यापासून. आणि आपल्याला पुढची पिढी जी घडवायची, तुम्ही जी घडायचं आहे ते विचार करण्यासाठी घडायचं. म्हणजे तुम्ही वाचा,
तर त्याच्यातून विचार करा, त्याच्यातून प्रश्न विचारा. किरण येणे लिहिले तर ते बरोबरच आहे असं नाही, 7 हॅबिट्स लिहिले तर ते बरोबरच असायला पाहिजे असं नाहीये. तुमचा विचार पण असू शकतात. कारण आजपर्यंत जे एक मागे म्हणजे मी काय सांगतो विचार करतो ते त्या पद्धतीने विचार करतो की कालच महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आम्ही कार्यक्रमाला मी गेलो होतो आणि तिथे एकाने गाणं म्हटलं की बिकट वाट वही वाट नसावी धोपट मार्गा सोडू नको. हे गाणं म्हटलं हे संतांनी लिहून ठेवलेलं आहे. नामदेवांनी मला वाटतं ते लिहिलेलं आहे बरोबर. तर मी उलटा विचार केला की फुलेंनी जर धोपट मार्ग सोडला नसता तर आज हा संपूर्ण महाराष्ट्र घडला नसता. म्हणजे मी त्या मोठे संत आहेत, त्यांचं सगळंच बरोबर चूक आहे असं नाहीये, त्यांनी खूप चांगलं प्रबोधन केलं. पण मी इथे असहमत आहे की बिकट वाट नसावी धोपट मार्ग सोडू नको. धोपट मार्ग सोडला नसता तर फुलेंनी, आंबेडकरांनी, शिवाजी महाराजांनी, गांधीजींनी वेगळी वाट चुकाळली म्हणून हा महाराष्ट्र झाला, आधुनिक महाराष्ट्र झाला. महात्मा फुलेंनी वेगळी वाट चुकवली, वेगळा विचार केला म्हणून शिवाजी महाराज सापडले. ते शिवाजी महाराजांची समाधी कुठेतरी अडगळीत पडली होती. तिथे सगळ्या रायगडावर सगळी गवत तृण वाढले होते, कोणालाही माहित नव्हतं शिवाजी महाराज. फुलेंनी ती शोधून काढली, ती साफ केली, त्यावरचा पहिला पोवाडा रचला आणि पहिले शिवचरित्रकार म्हणजे महात्मा फुले. महात्मा फुलेंमुळे शिवाजी महाराज सापडले तुम्हाला आणि शिवाजी महाराजांमुळे तुम्हाला अस्मिता सापडली मराठी माणसाच्या आणि मराठी माणसांची अस्मिता सापडली म्हणून तुम्ही महाराष्ट्रीयन आहात. वेगळ्या तऱ्हेने विचार करायचा आणि वेगळ्या तऱ्हेने विचार करायला काय शिकवतात ते ही तुम्हाला पुस्तकं शिकवतात, वाचन शिकवतात. मार्कस एक रोमन फिलॉसॉफर आहे, रायटर आहे. तो म्हणतो की रूम विदाउट बुक्स इज अ मॅन विदाउट सोल. तुमच्या घरी जर पुस्तकं नसतील तर तुम्ही तुमच्या आतमध्ये आत्मा नाही. आत्मा काय असतो? आत्मा जगण्याला शिकवतो, तुमच्यात प्राण फुंकतो. नाहीतर तुम्ही मृतासारखे वावरत आहात, तुम्हाला जाणीवा नाहीये. तर ते ज्या माणसाला जाणीवा नाही त्यात मृत आहे, तो मृत आहे. आणि म्हणून तुम्हाला या जाणीवा द्यायच्या असतील तर ते पुस्तकं देतात आणि म्हणून पुस्तकं. मगाशी म्हटलं तसं की एक पुस्तकं तुम्हाला आनंद सामंतची IMT IY मारू तुम्हाला खलाशाचं जगणं शिकवतं. प्रणवची मेट्रो मॉल तुम्हाला मेट्रो मॉल आज तुम्ही कसे वितरित झालेले आहेत, आज तुम्ही कसे एक वस्तू बनून गेलेले आहात. तुम्हाला एक तुम्ही माणूस उरलेला आहे, तुमचा माणूस पण बाजूला जाऊन तुम्हाला एक वस्तू म्हणून अखिल देश पातळीवर, अखिल जागतिक पातळीवर तुम्हाला एक वस्तू म्हणून वापरलं जातं, तुमच्याकडे एक वस्तू म्हणून पाहिलं जातं. हे भान मिळतं. त्याचे मेट्रो मॉल 96 वाचलं, असे अनेक क्लासिक्स वाचा तुम्ही, तर तुम्हाला एक ते वेगळं भान येत जातं असं माझं. प्रदीपनी एक खूप चांगला मुद्दा काढला की वितरण व्यवस्थेचा घोळ आहे. मला वाटतं वितरण व्यवस्थेवर मला काही गोष्टी तुम्हाला प्रकाशकांना पण एक सांगायचं आहे, तुम्हाला विक्रेत्यांना पण सांगायचं की गंमत काय होतं, इथे खूप माझ्या आया बाया आहेत, बहिणी आहेत, हे खूप साडीच्या दुकानात जातात. मला माहिती आहे सगळ्या साड्यांच्या दुकानात जातात आणि तो साडीवाडा काय करतो, सगळ्या साड्या काढून समोर ठेवत जातो. त्यांच्या बाईची टेस्ट आहे, कुठला कलर आणि कुठला मग त्या साडीचं कुठला तरंगपणा वगैरे आणि त्याला कुठली साडी आवडते, पैठणी आवडते, कुठल्या, आणि तो सगळे भारभार साड्या काढून देतो. परत त्याला विचारलं ना कुठली साडी, म्हणतात तो त्या साडीचा तलमपणा, पोत, कुठल्या जातीची साडी आहे, कुठला त्याचं हे कुठे बनलेले आहे, हे सगळे डिटेल्स सांगतो. आज आपल्याकडे होते काय की आज आपल्याकडे म्हणजे दुर्दैवाने असं मी करायचं नाव घेऊन सांगेन की आयडियलमध्ये पूर्वीची परिस्थिती वेगळी होती, आज परिस्थिती वेगळी असते. पुस्तक मागितलं ते तिथे कोण सांगत नाही काय आहे, पुस्तक यामध्ये काय आहे ते जर तुम्ही सांगितलं नाही तर ते त्याच्याबद्दल वाचकांच्या मनात, जो पुस्तक घ्यायला आलेला आहे त्याच्या मनात रसाळपणा उपलब्ध म्हणजे होणारच, निर्माण होणार नाही. मगापासून आपण ऐकतोय, अमृतला ऐकतोय, अमृतला तुम्ही मगापासून टाळ्या वाजवता. वाय यू नो का? त्याच्यामध्ये त्याच्या सांगण्यामध्ये गोष्टी वेल्हाळपणा आहे. म्हणजे तुम्ही मला
खात्रीने मी सांगतो, तुम्ही एकदा त्याची साईट व्हिजिट कराल तर तुम्ही त्याचं सांगण्यातल्या गोष्टी वेल्हाळपणामुळे त्याच्या साईटवर जाल, त्याने वारंवार जाल, त्याची पुस्तके खरेदी करू लागाल. मला वाटतं हा गोष्टी वेल्हाळपणा प्रकाशकांमध्ये असायला पाहिजे, विक्रेत्यांमध्ये असायला पाहिजे. एकदा जर विक्रेता, एखादा वाचक जर पुस्तकाच्या दुकानात आला तर त्याने एखादं पुस्तक काढलं, त्याच्या टेस्ट कळल्यावर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की या पुस्तकात असं आहे, आणि या पुस्तकाच्या पेक्षा इतर म्हणजे यासोबतच याच टेस्टची अनेक पुस्तकं आहेत. म्हणजे मी म्हटलं माझी साडीची उदाहरण, एक साडी काढली की त्याला टेस्ट समजते आणि त्या साडीचे अनेक वेगवेगळ्या कंपन्याचे, वेगवेगळ्या याच्या पद्धतीचे, वेगवेगळ्या रिजनचे, वेगवेगळ्या प्रादेशिकतेच्या साड्या आणि कपडे तो काढून दाखवतो. हे मला वाटतं प्रकाशकांनी आणि विक्रेत्यांनी करायला हवं, आणि त्यासाठी मुळात प्रकाशकांनी आणि विक्रेत्यांनी वाचायला हवं. म्हणजे तुम्ही मला माहित आहे हे प्रचंड वाचक आहेत, प्रदीपचं प्रचंड वाचक आहे, त्याचं टेस्ट वाचनाची पाहाल तर अप्रतिम आहे. त्याच्या टिंबवर व्हिजिट करा, पपायरसमध्ये तुम्ही कल्याणला आला असाल तर मी अनेकदा गेलेलो आहे. अप्रतिम पुस्तकांची रचना आणि त्याचं हे आहे. गंमत काय असते की गोष्टी वेगळ्यापणाची एक गोष्ट सांगतो. म्हणजे बशीर अहमद नावाचा एक लेखक होता, लेखक नव्हता तो ऍक्च्युली, तो खरं तर जहाजावरचा खलाशी होता आणि तो निवृत्त झाला. खलाशी बोटीवरची त्याची नोकरी संपली आणि रिटायर झाला. रिटायर झाल्यानंतर त्याच्याकडे काम नव्हतं तर तो काम शोधत राहिला की काय करायचं. बरं, हा लेखक जो आता खूप सुप्रसिद्ध लेखक आहे तर तो होता आशिषी, त्याला अजूनही लिहिता येत नाही, बशीर अहमद नावाचा, तुम्ही गुगलवर सर्च करा. आणि तो नोकरी शोधत असताना, खलाशाची नोकरी संपली, बोटीवरनं रिटायर झाला, नोकरी शोधत असताना केरळमध्ये त्याला एका वृत्तपत्राच्या दाराशी दिसलं की म्हणजे शिपाई पाहिजे. आणि यांनी आतमध्ये गेले आणि संपादकाला विचारला की तुम्हाला, त्यांनी जुजबी माहिती करून घेतली आणि ठीक आहे म्हणाले, उद्यापासून तुम्ही कामावर रुजू व्हा. दुसऱ्या दिवसापासून हे माणूस कामावर रुजू झाला आणि 1 महिन्यानंतर लक्षात आलं संपादकाच्या की आपली रोजची आवृत्ती जी आहे, पेपर जो आहे तो लेट निघू लागल्यावर त्यांनी चौकशी केली की काय नेमकं होतं. तर लक्षात आलं त्यांच्या हा जो नवीन म्हातारा आलाय ना, तो गप्पा मारत असतो सगळ्यांशी. आता त्यांनी विचारलं की काय गप्पा काय मारतो तुम्ही काय समजवत नाही का, तुम्ही सांगत नाही का, त्यांच्या हेडना सांगतो. ते म्हणाले आम्ही सांगून झालो, पण माणसं ऐकत नाही, ते त्याच्याकडे जातात आणि गोष्टी ऐकत बसतात. बरं, तू काय सांगत राहतो, काय सांगत राहतो माहित नाही. मग संपादकांनी त्यांना विचारलं, बोलवलं त्या बशीर अहमदना आणि विचारलं की काय बाबा, तुम्ही आल्यापासून आमचा पेपर लेट व्हायला लागले, तुम्ही गप्पा मारत बसता आणि सगळं पेपर लेट होतो, कामं राहून जातात. तर त्यांनी विचारलं की नाही, मी नाही गप्पा मारत, ते सांगतात की काहीतरी बोला तुम्ही. तर तुम्ही म्हणाले, संपादक म्हणाले काय बोलता तुम्ही, काय सांगता. ते म्हणाले काय नाही, मी माझ्या सगळे आयुष्यातले किस्से सांगतो, घटना सांगतो, बोटीवरचे अनुभव सांगतो. आणि मग तासभर होतो, तर तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला हे सांगतो. ते म्हणाले काय नाही, मला सांगू नको, फक्त मला 5 मिनिटं आहेत माझ्याकडे, तर मला सांगा तुम्ही काय सांगता. आणि मग ते बशीर अहमदने सुरू केली 5 मिनिटात सांगण्याचा प्रयत्न केला. आणि लक्षात आलं, जेव्हा गोष्ट संपली तेव्हा संपादकांच्या लक्षात आलं की 2 तास झाले होते. म्हणजे संपादक पण ऐकत होते 2 तास. आणि नंतर संपादकांच्या लक्षात आलं की आपल्याकडे 5 मिनिटं असताना हा माणूस 2 तास आपल्याला ऐकायला लावतो, तर ह्याचे जर अनुभव लिहिले तर लोक वाचत बसतील. आणि मग त्यांनी त्यांना लिहायला लावलं आणि त्यांनी सांगितलं की मला लिहिता येत नाही. मग त्यांना रायटर दिला आणि त्या माणसांनी लिहायला सुरुवात केली आणि त्या प्रचंड पेपरचा प्रचंड खप वाढला आणि ही लिथून रायटर आज बशीर अहमद, एक मल्याळममधलं एक नावाजलेलं रायटरचं नाव. तर मला वाटतं ही गोष्टी वेगळं आहे. आणि त्या रायटरनी अनेक, म्हणजे जसं अमितला पुस्तकाने वाचवलं, तसं बशीर अहमदच्या अनुभवांनी अनेक जणांना वाचवलंय. म्हणजे असे उदाहरणं मराठीतही आहेत. आणि त्यासाठी मला वाटतं की आपण सगळ्यांनी वाचायला, म्हणजे अमितचं मला खूप कौतुक वाटतं की त्याला 3 पावलं पुढे चालला, 3 पावलं मागे चालला आणि लाईट गेली आणि त्याने पुस्तक घेतले. तर लाईट गेल्यावर अनेक जण खूप वेगवेगळी कामं करतात. म्हणजे तुम्ही पण तरुण असल्यामुळे तुम्हाला माहिती असेल, तर तशी करू नका की लाईट असताना आणि लाईट गेल्यावरही पुस्तक हाताशी ठेवा. पुस्तकाचा उपयोग खूप अनेक प्रकारे करता येतो. पुस्तक म्हणजे अनेकांना, मला कल्पना आहे की पुस्तक वाचायला लागल्यावर झोप येते. मी म्हणतो की
किमान झोप यावी म्हणून तरी पुस्तक वाचा की खूप जण आणि ती सगळी पुस्तकं आता दादा सांगायचंय की आपल्याला आता पुढचं सत्रही सुरू करायचं आहे. चिठ्ठ्या येतात आयोजकांकडनं आणि तुम्ही या काशीनाथ घाणेकर मध्ये येताना नक्कीच पाहिलं असेल की पुस्तकांचं दालन सुद्धा आहे, ग्रंथ प्रदर्शन सुद्धा आहे आणि आपले जे संमेलनाध्यक्ष प्रणव सखदेव यांची ही पुस्तकं तिथे तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहेत. तर मला वाटतं की या चर्चेचं फलित म्हणून इकडची मंडळी म्हणजे जी उपस्थित आहेत ही पुस्तकं खरेदी करतील, वाचतील आणि आपल्याला त्याचा प्रतिसाद देतील. मला जाता जाता फक्त एक मुद्दा सांगावा असं वाटतो की ऑन साईट तुम्ही वाचता, पण लक्षात घ्या, मला वाटतं की ऑफ साईट पण पुस्तकं खरेदी करा. कारण आज तुम्हाला अनुभव आला असेल की 2 वर्षाच्या कोरोना काळानंतर आज ऑफलाईन जेव्हा कार्यक्रम होतात तेव्हा ती एक वेगळी गंमत आहे. आज सगळे नव्या ऊर्जेने आलेले आहेत. तर तसंच मला वाटतं की पुस्तकांचं पण होत असेल की जेव्हा ऑन स्क्रीन वाचण्यातली एक वेगळी जेवढी गंमत आहे त्याच्यापेक्षा ऑफ स्क्रीन वाचण्यातली पण एक वेगळी गंमत आहे आणि खूप लायब्ररीज जॉईन व्हा. मला वाटतं की ही जी पुस्तकं आहेत मूड माय चीज किंवा फिरारी किंवा ही पुस्तकं आहेत ही पर्सनल डेव्हलपमेंटची पुस्तकं आहेत. त्याबरोबर क्लासिक्स पुस्तकं पण वाचा आणि ज्यातून तुमचं डेव्हलपमेंट होईल आणि या नोटवर मी थांबतो. धन्यवाद किरण दादा. आणि तुम्ही सर्वांनी आमची चर्चा किंवा आमच्या या गप्पा ऐकल्या त्याबद्दल सर्वांचे आभार. कोकण मराठी साहित्य परिषदेचं हे जे युवा साहित्य संमेलन होऊ घातलेलं आहे उद्या सुद्धा होणार आहे आणि यानंतर सुद्धा बरेच कार्यक्रम इथे आयोजित केलेले आहेत. जसं तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात तसं पुढच्याही सत्रासाठी लगेचच ते पुढचं सत्र होत आहे. मधुभाई इथे बसलेले आहेत आमची चर्चा ऐकण्यासाठी. बाळा कांदळकर आहेत, प्रणव सखदेव सुद्धा आहेत. अनेक आमच्या पिढीतले नवे लेखक सुद्धा इथे तुम्हाला या 2 दिवसामध्ये त्यांना भेटायला मिळेल. तर या चर्चेमध्ये सहभागी झालेले अमृत देशमुख, प्रदीप कोखरे, भूषण कोलते आणि किरण येले यांचं मी मनपूर्वक आभार मानतो कोकण मराठी साहित्य परिषद यांच्यातर्फे आणि आयोजकांकडे पुढची सूत्र सोपवतो. धन्यवाद. हो, एक 30 सेकंद घेऊ मी आजही व्हॉट्सअपवरती बुक समरी शेअर करतो. बुकलेट ऍप तर आहेच. इफ यू वॉन्ट टू नोट माय व्हॉट्सअप नंबर आय बी happy to share the book summaries with you. It's 9594 7000 700 I repeat 9594 700 777. या नंबरवर व्हॉट्सअप करा. मिस कॉल नका देऊ, व्हॉट्सअप करा. थँक्यू.